साखर कारखाना यांच्या वतीनं आज इथं ऊस परिसंवाद आयोजित केलाय। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय भैयासाहेब, कारखान्याचे ऊस विकास अधिकारी लगड साहेब, आपण सर्व उपस्थित ऊस पिकावरती प्रेम करणारे आणि अधिकाधिक उत्पादन कसं घेता येईल याच्यासाठी प्रयत्न करणारे आपण सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शेतकरी होतो। मी खरं तर एक सर्वसामान्य शेतकरी आपल्यासारखा शेती करतो। शेती करत असताना माझ्या शेतीमध्ये माझ्या ऊसाचं उत्पादन कसं अधिक घेता येईल, कसं उत्पादन जास्त मिळेल यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहिलो। गेली 25-30 वर्ष ऊसाच्या शेतीमध्ये आहे। विविध जिथं ऊस पिकाच्या संशोधनाचं कार्य चालतं अशा संस्थेमधून तिथल्या तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन माझ्या शेतीमध्ये त्याचा उपयोग करायला सुरुवात केली आणि जे तंत्र यशस्वी माझ्या शेतीमध्ये होतं तेच तंत्र शेतकऱ्यांना पोचवायचं काम गेली 20-22 वर्ष करतोय। मित्रहो, सुरुवातीला माझ्या शेतीमध्ये ऊसाचं माझं एकरी उत्पादन लागणीपासून 20-22 टन आणि खोडव्याचं उत्पादन अतिशय चांगलं म्हणजे 10 ते 12 टन अशा पद्धतीने माझी सुरुवात होती। 1988 सालापासून मी ऊस पिकाची सुरुवात केली। 2 वर्ष अशीच गेली आणि मग लक्षात आलं की आपलं उत्पादन अजिबातच जास्त नाहीये। उत्पादन वाढीसाठी काय करता येईल, मनामध्ये विचार आला की कोणत्या तरी तज्ञ शेतकऱ्याकडून जर मार्गदर्शन आपण घेतलं तर निश्चितपणे आपलं ऊसाचं उत्पादन वाढेल। या दृष्टीने मग आपल्या इथं बरेचसे ज्येष्ठ शेतकरी बसले, त्यांना निश्चितपणे एक नाव माहीत असेल, कैलासवासी कृषीभूषण बाबूरावजी फाळके। खूप तज्ञ शेतकरी होते। महाराष्ट्रभर त्यांनी फिरून ऊसाचं उत्पादन कसं वाढवता येईल या दृष्टीने सातत्याने त्यांनी देखील प्रयत्न केला होता। पाठीमागं ऐकू येतं व्यवस्थित त्यांनी प्रयत्न केला होता। आमच्या गावाच्या जवळ ते राहायचे, त्यांच्याकडे जाऊन ऊस उत्पादन वाढीचे 1-2 वर्षपर्यंत त्यांच्याकडून धडे घ्यायला सुरुवात केली, त्यांना गुरु मानलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऊसाची शेती सुरू केली। एक 2-3 वर्षामध्ये 20-22 टनावरनं माझं उत्पादन ऊसामध्ये 45 टनापर्यंत पोहोचलं। त्या काळामध्ये 45 टन ऊसाचं उत्पादन म्हणजे खूप चांगलं असं उत्पादन होतं। अतिशय तज्ञ असणारे शेतकरी सुद्धा 60 टन 70 टन फार तर 80 टनापर्यंत त्या काळात पोहोचले होते। 45 टन म्हणजे खूप छान उत्पादन मला मिळायला लागलं। एक गोष्ट लक्षात आली की तज्ञांचं मार्गदर्शन जर आपण घेतलं आणि त्याप्रमाणे शेती केली तर उत्पादन दुप्पट होतं। 20-22 टनावरनं 45 टनापर्यंत पोहोचलं। विचार सुरू झाला मनात की असं मार्गदर्शन बाबूरावजींचं तर मिळतच आहे, आता मग अशा ठिकाणी जाऊन मार्गदर्शन घ्यावं की जिथं ऊसासाठी नवनवीन व्हरायटी तयार होतात, ऊस उत्पादन वाढीसाठीचे नवनवीन प्रयोग केले जातात। अशा तज्ञांच्याकडून मार्गदर्शन घेतलं तर अजून आपल्या ऊसामध्ये वाढ होईल हा विचार करून मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, जिल्हा सातारा, जे आपल्या महाराष्ट्र राज्याचं संशोधन केंद्र आहे ऊसाचं, इथं जाऊन तिथल्या तज्ञांचं मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऊसामध्ये थोडे बदल करायला सुरुवात केली। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे, ज्याला आपण VSI पुणे असं म्हणतो, इथं जाऊन इथल्याही तज्ञांचं मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, इथल्याही तज्ञांचं मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली आणि एकदा दोनदा नव्हे, किमान महिन्यातनं एकदा दोनदा जाऊन त्या तज्ञांची चर्चा करायला लागलो, माहिती घ्यायला लागलो। वर्षभर ही माहिती घेत राहिलो आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली फार मोठा बदल झाला। ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी शास्त्रोक्त माहिती मला मिळायला लागली आणि त्याच्या आधारे ऊस उत्पादन वाढीला सुरुवात केली। 94-95च्या हंगामामध्ये त्या काळात प्रसिद्ध असणारी व्हरायटी, ज्याला आपण 80-11 असं त्यावेळेला म्हणत होतो, या 80-11 व्हरायटी पासून लागण करून एका एकरामध्ये या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 86 टनाचं त्या काळातलं उच्चांकी उत्पादन मला मिळालं।
सरीची रुंदी खरं तर त्यावेळेला आमच्या सगळ्या 2.5 फूट रुंदीच्या होत्या. तज्ञांनी केवळ सांगितलं म्हणून आणि अति धाडसाने 2.5 फुटावरनं 3.25 फुटाची सरी काढली. आता आपण सगळे 4.5 फुटावर आहे, 5 फुटावर आहे, कोण 6 फुटावर आहे, काही मंडळी 8 फुटावर सुद्धा गेले. पण त्या काळामध्ये 2.5 फुटाची सरी सोडून 3.25 फुटाची काढायची म्हणजे फार मोठं धाडस होतं. आणि तरी सुद्धा मग या तज्ञांच्यासाठी म्हणून मुद्दाम 3.25 फुटाची सरी काढली. 3 डोळ्याचं टिपरं त्या काळात आम्ही लागण करायचो. तज्ञ सांगायचे असं टक्कर पद्धतीने लागण करा. आम्ही त्यांचं ऐकायचो. फक्त सवयीने दीडीने कांड्या लावायचो. बऱ्याच वेळेला 2-2 टिपरे आम्ही एकत्र लावत होतो. सरांनी सांगितलं म्हणून 3 डोळ्याच्या ऐवजी 1 डोळ्याचं टिपरं केलं. त्यालाही धाडस लागलं. त्यांनी सांगितलं 1.5 फुटावरती 1 डोळ्याचं टिपरं लावा. इथं काय धाडस झालं नाही. 1.5 फुटावरती 1 डोळा लावून ऊस कधी यायचा असं वाटायला लागलं. लावताना मात्र 3-4 इंचाचं अंतर ठेवून 1-1 डोळ्याची लागण केली. बाकीच्या सगळ्या गोष्टी सरांच्या मार्गदर्शनाखाली केल्या. आणि मग ते 80-11चं 86 टन एवढं उच्चांकी उत्पादन आलं. सरांना भेटायला गेलो पाडेगावला. जाताना गाडीमध्ये आमचे काही सहकारी मित्र होते. गाडीतनं जाताना ही चर्चा होती की आपण 86 टनापर्यंत पोहोचलो. फार मोठं कार्य झालं असं वाटायला लागलं की इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ होईल असं वाटत होतं. जाता जाता गाडीमध्ये आमचे एक मार्गदर्शक शेतकरी अंगठी बहादूर आहेत, विलास कारभारी, पण नवनवीन प्रयोग करण्यामध्ये फार त्यांचा उत्साह असतो. जाताना गाडीत त्यांनी एक विषय काढला. म्हटले दादा आपण आता 86 टनावरती पोहोचलो. खरं तर अजून जरा जोर लावला असता तर, खरं तर त्यांचा शब्द वेगळा होता, अजून जरा नॅट जर आपण केलं असतं तर 14 टन उत्पादन जर आपण वाढवू शकलो असतो तर 100 टनावरती आपण पोहोचलो असतो. मित्र, खरं तर 100 टनाची कल्पना त्या गाडीतल्या या चर्चेमधनं आम्हाला सुचली. त्यांचा आग्रह होता की आपण 86 टनाचा टप्पा पार केलाय, अजून 14 टन उत्पादन वाढवलं तर आपण 100 टनाचा टप्पा गाठू शकतो. आता आपण जाऊन तज्ञांच्या पुढे नेहमी हाच विषय मांडायचा की आम्हाला एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन घ्यायचं आहे. त्यासाठी रासायनिक खताच्या मात्रा किती टाकाव्यात हे त्यांना जर आपण विचारून घेतलं आणि त्याप्रमाणे शेती केली तर आपण 100 टनावरती नक्की पोहोचू शकू. पाडेगावला गेलो, तज्ञांशी चर्चा केली. बरंचसं आमचं कौतुक झालं. एकरी 86 टन उत्पादन आपल्याला मिळालं. कौतुक केलं त्यांनी. आणि मग त्यांच्या पुढे हा विषय मांडला. म्हटलं सर आम्हाला आता 100 टनावरती जायचं आहे, रासायनिक खताच्या मात्रा लिहून द्या. सर म्हटले नक्की लिहून देणार, कारण आपण फार प्रयोगशील शेतकरी आहात, नक्की आपण लक्ष देऊन शेती करता. एकरी 100 टन उत्पादन जर घ्यायचं असेल तर रासायनिक खताच्या मात्रा लिहून देईनच, पण त्याच्या अगोदर काही 4-5 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, 4-5 बाबी तुम्हाला समजावून सांगतो. त्या तेवढ्या अगोदर समजावून घ्या, म्हणजे मग आपल्याला 100 टन गाठता येईल, सहज गाठता येईल. खरं तर ऐकायची मनस्थिती नव्हती. असं वाटत होतं मनात की एकरी 86 टन ऊस निघाला म्हणजे आपल्याला ऊसातलं फार कळायला लागलंय, ऊसातले आपण फार तज्ञ झालोत असं वाटत होतं. सरांना मी तसं म्हणालो देखील. सर आता ऊसातलं बाकीचं काही सांगू नका, मी एकरी 86 टन उत्पादन घेतलेला शेतकरी, मला सगळं माहिती आहे ऊसातलं. खरं तर काहीच कळत नव्हतं, हे सरांनी सांगितल्यानंतर नंतर कळालं. म्हटलं सर काही सांगू नका, फक्त रासायनिक खतं तेवढी लिहून द्या. सर म्हटले मी रासायनिक खतं लिहून देणारच आहे, पण मी 4-5 मुद्दे सांगणार आहे, ते समजावून घ्या आणि मग रासायनिक खतं लिहून घ्या, म्हणजे आपल्याला सहजासहजी 100 टनापर्यंत पोहोचता येईल. नाईलाज होता म्हणून बसलो आणि सरांच्या ते 4 मुद्दे ऐकले. मित्र हो, त्याच 4-5 मुद्द्यांवरती तेव्हापासून आज तागायत ऊसाची शेती करतो. 96-97 सालच्या हंगामामध्ये याच 5 मुद्द्यांवरती आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली पहिला शेतीमध्ये 100 टनाचा प्रयोग केला. 5 एकर क्षेत्र होतं. जैन इरिगेशनचं ठिबक सिंचन संच त्याला जोडून घेतला आणि 3 फुटाच्या सऱ्या काढून 2 सऱ्यांमध्ये ऊसाची लागण, 3री सरी रिकामी, ज्याला आपण जोडोड पद्धत म्हणतो, या पद्धतीची लागण, 1 डोळ्याचं टिपर 1.5 फुटावरती लागण. आणि मग माती परीक्षणानुसार आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नियोजन केलं. पहिल्याच वर्षी एकरी
98.5 टनाचं त्या काळातलं उच्चांकी उत्पादन मिळालं. 98.5 टन म्हणजे 100 टनच. म्हणजे सहजासहजी आम्हाला 100 टनाचं लक्ष गाठता आलं. बरेचसे शेतकरी आमचे सहकारी मित्र होते, वर्षभर ते हे सगळं बघत होते. तेही असंच म्हणायला लागले की अरे बांधावर बसून शेती करतोय आणि हा 100 टनावरती पोहोचलाय. आपण वैयक्तिक शेतीमध्ये जाऊन राबतो करतो, मग आपल्याला काय 100 टन निघणार नाही. यासाठी मग ते येऊन सगळी माहिती घ्यायला लागले आणि प्रत्येकाने मग 100 टन उत्पादन घ्यायचा चंग बांधला आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागले. पुढे 2-4 वर्षामध्ये बरेचसे शेतकरी 100 टनच काय त्याच्याही पुढे जाऊन त्यांचं उत्पादन वाढीला लागलं. ज्या वेळेला हा ऊस उभा होता त्यावेळेला खूप लांबचे खूप दूरवरून शेतकरी हा प्लॉट बघायला येत होते. त्या काळात एक चर्चा सुरू झाली की एकरी 100 टनाचा प्लॉट बघायला जाऊया. तो प्लॉट तसा उभा होता, देखणा पण होता अगदी. आणि त्या काळामध्ये एकरी 100 टनाचे प्रयोग फारसे कुठे नव्हते. अतिशय आनंदाची गोष्ट एक सांगायची म्हणजे बारामतीहून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे मोठे बंधू कैलासवासी डॉक्टर आप्पासाहेबजी पवार फार मोठे कृषी तज्ञ होते, शेती तज्ञ होते. त्यांच्या कानावर ही गोष्ट गेल्यानंतर ते देखील हा प्लॉट बघायला आले. स्वतः एकटे न येताना 175 शेतकऱ्यांची टीम घेऊन तो प्लॉट बघायला आले. मला निरोप होता, 1 तासभर आम्ही तुमच्या शेतीमध्ये थांबणार आहे, पुढचे प्लॉट आम्ही बघायला जाणार आहे. तिथं आल्यानंतर हे सर्व शेतकरी त्या प्लॉट मध्ये जे आत गेले ते 3-4 वाजेपर्यंत ते आताच रमले सगळे. एवढा मोठा प्लॉट आणि देखणा प्लॉट 5 एकरामधला 4 वाजेपर्यंत हे शेतकरी थांबले. आणि मग नंतर आप्पासाहेबजी येऊन गेल्यानंतर त्याची आणखीन एवढी चर्चा वाढली की खूप सारे शेतकरी ते बघायला यायला लागले. आणि तिथून पुढे मग दरवर्षी आमचं प्लॉट बघायला शेतकऱ्यांचा ओघ वाढत राहिला. एक नैतिक जबाबदारी आली की एवढे शेतकरी आपला प्लॉट बघायला येत आहेत, तर येणाऱ्या शेतकऱ्यांना किमान एखादा प्लॉट तरी 100 टनाचा असलाच पाहिजे, त्यांना पाहता आला पाहिजे. या दृष्टीने मग 1 एकराचा किंवा 2 एकराचा प्लॉट किमान 100 टनाचं उत्पादन निघेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन निघेल असं प्लॉट करायला आम्ही सुरुवात केली. आणि माझ्या बरोबरच अनेक शेतकऱ्यांनी असे प्लॉट उभे केले. येणाऱ्या शेतकऱ्यांना 5-10 प्लॉट तरी किमान एकरी 100 टनापेक्षा जास्त उत्पादन घेणारे असतील असं त्यांना बघायला मिळायला लागलं. आणि मग हा छंद लागला. तेव्हापासून आजपर्यंत 97 पासून आजपर्यंत दरवर्षी किमान एक तरी प्लॉट 100 टन किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्पादनाचा असतोच असतो. येणाऱ्या शेतकऱ्यांना ते बघून समाधान होतं. मित्र हो, हे सगळं करत असताना ह्या 5 मुद्द्यांवरतीच आमची ऊसाची शेती होते. हे 5 मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत. त्याच्यावरतीच आपण चर्चा करायची आहे की नेमकं आपलं ऊसाचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर ह्या 5 मुद्द्यांचा आपल्याला कसा फायदा होणार आहे याच्यावरती आपण आता चर्चा करायची आहे. जाता जाता अजून 2-3 प्रयोगाचा उल्लेख मी आपल्या समोर करणार आहे. आपल्याला हेही माहिती असावं की वेगवेगळ्या ठिकाणी ऊस उत्पादन वाढीसाठीचे काय काय प्रयत्न चालू आहेत. 2007 सालापर्यंत आमच्या इथं 100 टनापासून 110 टन 15 टनापर्यंतचे खूप सारे शेतकरी तयार झाले. 2007 साली अशी चर्चा चालू असताना एक लक्ष गाठायचं ठरलं की आपण आता 125 टनाचं टार्गेट ठेवून काम करूया. 4.5 फुटाची सरी तोपर्यंत निघायला सुरुवात झाली होती. 1.5 फुटावरती 1 डोळ्याची लागण, प्रत्येक प्लॉट मध्ये ठिबक सिंचन अशा पद्धतीने आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 125 टन ऊस उत्पादनाचे प्रयोग आम्ही सुरुवात केली. माझ्या शेतीमध्ये 121 टनापर्यंत मी पोहोचलो. आणि ज्यांचं मी मागाशी नाव घेतलं विलास कारभारी, जे अंगठेबहादूर शेतकरी होते, ते त्या वर्षी 127 टनावरती पोहोचले. म्हणजे 125 टनाचं लक्ष सुद्धा सहजासहजी आम्हाला या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गाठता आलं. 2010-11 सालापर्यंत असेच प्रयोग चालू राहिले. 2010-11 साली अशीच एकदा चर्चा करताना काही तज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली, जसं डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सर असतील, अरुण मराठे सर होते, डॉक्टर BP पाटील सर होते, यांच्या मार्गदर्शनाखाली 150 टनाचं लक्ष ठेवून काम करायचं ठरवलं. 5 फूट रुंदीची सरी, प्रत्येक सरीला ठिबक सिंचन, व्हरायटी 86-0-32 या व्हरायटी पासून लागण करून
150 टनाचं लक्ष्य गाठायचं ठरलं. 1400 शेतकरी याच्यामध्ये सहभागी झाले. या शेतकऱ्यांचं जे काही उत्पादन निघालं त्यांची यादी आमचा कारखाना म्हणजे राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याने त्या वर्षी जाहीर केली. त्यात 164 लोकांची यादी जाहीर झालेली होती. 164वा नंबर असलेला शेतकरी 100 टनावरती होता आणि 101 नंबरचा जो शेतकरी होता तो कुंडलवाडी म्हणून आमच्या इथं गाव आहे, त्या गावातला शेतकरी आमच्या ग्रुपचा सदस्य 150 टन 368 किलो एवढं त्याचं उच्चांकी उत्पादन होतं. मग बाकीचे सगळे शेतकरी त्याच्यामध्ये आधी कुठंतरी होते. माझ्या शेतीमध्ये मला त्यावेळेला 141 टनाचं उत्पादन मिळालं. माझ्यासोबत आलेत बाळासाहेबजी गुरव नावाचे एक ऊसभूषण शेतकरी. त्या काळात त्यांचं देखील उत्पादन पूर्व हंगामी उत्पादन लावून त्यांनी 139 टनापर्यंत मजल मारली होती. म्हणून त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने त्या वर्षी ऊसभूषण हा पुरस्कार देखील त्यांना जाहीर केला होता. असे विविध प्रयोग आमच्या शेतीमध्ये सुरू झाले. शेवटचा एकच प्रयोग आता उल्लेख करणार आणि 5 मुद्द्यांकडे आपण वळायचं. 2015, 16, 17 सालापर्यंत 125 टन आणि 150 टनाचं लक्ष ठेवून बऱ्याच शेतकऱ्यांनी काम करायला सुरुवात केली. खूप सारे शेतकरी याच्यामध्ये त्यांचं उत्पादन यायला लागलं आणि नुसत्या आमच्याच परिसरात नव्हे तर वेगवेगळ्या भागांमध्ये असे प्रयोग सुरुवात झाले. 2017 साली जानेवारीमध्ये याच तज्ञांशी एक चर्चा झाली. म्हटलं सर, ऊस पिकामध्ये एका एकरामध्ये जास्तीत जास्त उत्पादन किती येऊ शकेल? सरांनी सांगितलं की आम्ही जे काय प्रयोग केले मग रिसर्च सेंटरमध्ये असेल कोईमतूरला असेल याच्यावरून एक सिद्ध झालंय की एका एकरामध्ये 300 टन किंवा त्याच्यापेक्षा अधिक उत्पादन येईल अशा व्हरायटी आता आपल्याकडे आहेत. अशा आपल्या भागातल्या जमिनी तेवढ्या तयार आहेत आणि आपले शेतकरी सुद्धा एवढे दमदार आहेत की एवढं उत्पादन ते गाठू शकतील. 300 टन म्हटल्यानंतर आम्हाला जरा अवघड वाटायला लागलं. कसं शक्य आहे 300 टन? कसं तरी आम्ही 150 टनापर्यंत पोहोचलो होतो आणि तिथंच किती दमछाक होते हेही माहित होतं. पण तरी सुद्धा सरांनी सांगितलं म्हणून 200 टनाचं लक्ष ठेवून काम करायला सुरुवात केली. 3-4 बैठका झाल्या. 200 टन एका एकरामध्ये उत्पादन घेत असताना अडचणी पहिल्या काय काय येतील याची सरांनी यादी तयार करून दिली आणि त्यामध्ये काय काय सुधारणा करावी लागतील याची पण सरांनी यादी दिली. आणि तसा विचार करून अशोक खोत यांच्या शेतीमध्ये इस्लामपूर येथे हा प्रयोग करायचा ठरला. 200 टन प्रति एकर उत्पादन येईल असा प्रयत्न तो होता. शासंकता मनामध्ये होतीच होती, पण तो प्रयोग केला. उत्पादन ज्या वेळेला आलं त्यावेळेला 167 टन 677 किलो एका एकरामध्ये, म्हणजे 168 टनापर्यंत आम्ही पोहोचलो. 200 टनापर्यंत पोहोचलो नाही आणि अद्यापही पोहोचलेलो नाही. पण 168 टन हे उच्चांकी उत्पादन आहे. नुसतं महाराष्ट्रात भारतातच नव्हे तर हा जागतिक उच्चांक आहे. कारण एखाद्या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतीमध्ये ओपन फील्ड वरती म्हणजे संरक्षित शेती नव्हे, म्हणजे ग्रीन हाऊस किंवा पॉली हाऊस नव्हे किंवा छोटासा प्लॉट नव्हे, तर एका एकरामध्ये ओपन फील्डला ऊसाची लागण करून 168 टन एवढं उत्पादन आज तागायत कुठं मिळाल्याचं ऐकवात नाही असं तज्ज्ञ मंडळी सांगतात. त्यामुळे हा एक जागतिक उच्चांक होता. मित्र हो, हा प्रयोग अजून सातत्याने चालू आहे. 2-4 वर्षामध्ये येत्या कधी ना कधीतरी कुठला तरी आमचा एखादा शेतकरी मित्र 200 टनापर्यंत पोहोचेल याची आम्हाला खात्री आहे, तज्ज्ञांनाही खात्री आहे. दुसऱ्या वर्षी केलेल्या प्रयोगामध्ये 168च्या पुढे जाता आलं नाही, पाठीमाग आलो. कारण त्या वर्षी आमच्याकडे पाऊस जास्त झाला. 2019चा 168 टनाच्या ऐवजी 148 टनाचं लक्ष आम्हाला गाठता आलं. यावर्षी 2 ठिकाणी हे प्रयोग चालू आहेत. जून मध्ये लागण केली, आता ऊस तयार व्हायला लागलाय. यावर्षी सुद्धा 200 टनाचं लक्ष ठेवून काम करतो आहे. बघूयात किती टनापर्यंत पोहोचता येईल. पण मित्र हो, या सगळ्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल, शास्त्रोक्त पद्धतीने जर ऊसाची शेती केली तर निश्चितपणे प्रचंड ऊसाचं उत्पादन वाढताना आपल्याला ते मिळतं देखील. त्या दृष्टीने आपल्याला या ऊस पिकाकडे बघायला पाहिजे. 5 मुद्द्यांवरती जर आपण शेती केली तर निश्चितपणे आपलं उत्पादन वाढणार आहे. हे मुद्दे म्हणजे काही फारसे वेगळे आहेत असं नव्हे. आपण जी आता ऊसाची शेती करतो त्यातलेच हे मुद्दे आहेत. फक्त थोडंफार त्याला शास्त्राची जोड द्यायची
नेमकं काय करायचंय, काय शास्त्र आहे हे समजावून घ्यायचं, म्हणजे मग आपलं ऊसाचं उत्पादन या पद्धतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढतं. पहिला मुद्दा आहे जमिनीची सुपीकता. ऊसासारखं अति खादाड पीक ज्यावेळेला आपल्याला उत्पादन चांगलं घ्यायचं असं आपण म्हणतो, त्यावेळेला जमिनीची तयारी खूप चांगली करावी लागते, सुपीकता त्याची वाढवावी लागते. याच्यावरती एक 2-4 मिनिटं आपण चर्चा करूया. 2 नंबरचा मुद्दा आहे ऊस लागणीची योग्य पद्धत. पूर्वी 2.5 फुटाच्या सऱ्या होत्या, मग 3 फुटावरती आलो, मग 3.25 फूट झाले, मग 3.5 झाले, आता 4.5 फुटावरती सगळे शेतकरी आहेत, कोण 5 फुटावरती आहे. आमचा एक शेतकरी कासेगावजवळ एक शेनी नावाचं गाव आहे, 7 वर्षापूर्वी त्यांनी 10 फूट रुंदीची सरी काढली, प्रत्येक सरीमध्ये ठिबक सिंचन टाकलं आणि 1 फुटावरती 1 डोळ्याची लागण केली. 86-0-32 मध्ये 136 टन एवढं उत्पादन त्याला मिळालं. 10 फुटाच्या सरीमध्ये 136 टन उत्पादन. नेमकं ह्याच्या पाठीमागं काय शास्त्र आहे त्याच्यावरती आपण चर्चा करायची, त्याच्यासाठी 4-5 मिनिटं आपण बोलूया. 3 नंबरचा मुद्दा आहे तुमच्या आणि आमच्या आवडतीचा विषय, रासायनिक खताच्या मात्रा कोणत्या, किती, केव्हा आणि कशा कशा टाकायच्या, याच्यावरती 2-4 मिनिटं आपण बोलायचं. 4था मुद्दा आहे पाण्याचं व्यवस्थापन, अत्यंत महत्वाचा मुद्दा. केंद्राकडून आपल्याकडे ऊस पीकवाल्याकडे बघताना नेहमी तिरक्या नजरेने बघितलं जातं. ऊस पीक शेती करणारे मुठभर शेतकरी आणि पाणी प्रचंड प्रमाणात वापरतात असं एक आपल्याबद्दल चर्चा सुरू असते. मित्र हो, नेमकं ऊसाला पाणी किती लागतं, आपण देतो किती आणि किती पाणी दिल्यानंतर ऊसाचं उत्पादन वाढतं, याच्यावरती 2-4 मिनिटं चर्चा करूया. आणि शेवटचा मुद्दा अत्यंत महत्वाचा, तो म्हणजे पीक संरक्षण. ऊसाचं पिकाचं संरक्षण देखील आपल्याला करावं लागतं. जसं वन्य प्राण्यापासून ऊसाचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत असतं, आमच्या काही भागामध्ये रानडुकरांचा त्रास आहे. ऊस बाहेरून फार मोठा दिसतो, पण ऊस तोडत असताना लक्षात येतं की आतल्या बाजूला रानडुकरांनी फार मोठं त्याचं नुकसान केलं. म्हणजे वन्य प्राण्यापासून पण त्याचं संरक्षण करायचं आहे, त्याच्यासाठी नेमकं काय करावं, किंवा ऊसावरती येणारी रोग आणि कीड त्याच्यापासून सुद्धा त्याचं संरक्षण करायचं आहे, म्हणजेच आपल्याला मग टार्गेट गाठता येणं सोपं होतं. त्याच्यावरती एक शेवटचे 4-5 मिनिटं चर्चा करूया. पहिला मुद्दा आहे जमिनीची सुपीकता. तज्ञांच्या पुढे ज्यावेळेला आम्ही बसलो आणि म्हणालो की आम्हाला एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन काढायचं आहे, नेमकं काय करायला पाहिजे, तज्ञांनी पहिल्याच वाक्यामध्ये सांगितलं 1 एकरामध्ये त्यावेळेला 40 बैलगाड्या चांगलं कुजलेलं शेणखत टाका. म्हणजे आता किमान 20-25 टन 30 टन तरी शेणखत टाका. खरं तर आमच्या भागामध्ये शेणखताची वानवा फार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव आणि तिथला जो बेल्ट आहे तो द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे, डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे. द्राक्ष बागायतदार हे 24 तास जागे असणारे शेतकरी, त्यांना शेणखत फार लागतं. त्यांच्या गावातलं शेणखतच ते घेतात असं नाही, आजूबाजूच्या गावातलं पण ते गोळा करतात, आजूबाजूच्या तालुक्यातलं शेणखत गोळा करतात. एवढंच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातनं सुद्धा ते शेणखत घेऊन जातात. तुम्ही आम्ही ऊसवाले सूर्यवंशी शेतकरी, आपण 24 तास जागे असत नाही. आपल्याला जाग येते सूर्योदय झाल्यानंतर, मग आपल्याला कोणीतरी सांगतं शेणखत टाकायचं, आपण गावात शेणखत शोधायला जातो, अजिबात शिल्लक नसतं, सगळं द्राक्ष बागेवाल्यांनी नेलेलं असतं. सरांना मी म्हटलं सर शेणखत एवढं सांगू नका, मी गेली कित्येक वेळ झालं मी तुम्हाला सांगायला लागलो की मला रासायनिक खताच्या मात्रा लिहून द्या, म्हणजे मला एकरी 100 टन काढता येईल. तुम्ही भलतच काहीतरी सांगायला लागले, एकरी 40 बैलगाड्या शेणखत टाका. पूर्वी शेणखत हे बैलगाडीने मोजलं जायचं म्हणून. म्हटलं सर ते माझ्याकडे नाही, मला रासायनिक किती टाकायचे सांगा, मी पाहिजे तर तुम्ही सांगाल त्याच्यात आणि 4-5 पोती आगाव टाकतो. सर म्हटले दादा एक गोष्ट समजावून घ्या, नुसते रासायनिक खतं टाकून ऊसाची शेती होत नाही. म्हटलं का होत नाही, सांगतो म्हणाले. त्याने एक मुद्दा फार सुंदर असा समजावून सांगितला की जो आपल्याला ऊस उत्पादन करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला माहित असला पाहिजे. मला म्हणाले सर तुम्ही जे मगापासून रासायनिक खत रासायनिक खत रासायनिक खत म्हणायला लागलात, हे तुम्हाला माहित आहे का, बघा जमिनीमध्ये टाकलेलं रासायनिक खत पाणी दिल्यानंतर ते पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतं. जरी हे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेलं असलं तरी सुद्धा ते ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये ऊस पिकाला ते रासायनिक खत उचलून घेता येत नाही, खाता येत नाही.
मला आश्चर्य वाटलं. म्हटलं सर असं कसं होतं? नाही म्हटले, समजावून घ्या. टाकलेलं खत जरी पाण्यामध्ये विरघळलेलं असलं तरी ते ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये त्या ऊस पिकाला ते खत खाता येत नाही. म्हणून त्या विरघळलेल्या अन्नद्रव्याला, खताला स्थिर स्वरूप असं म्हणतात. जमिनीमध्ये त्याच्यावरती विशिष्ट अशी प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया झाल्यानंतर हे विरघळलेलं खत ऊस पिकाला खाता येईल अशा स्वरूपामध्ये त्याचा बदल केला जातो आणि मग ते ऊस पिकाला उपलब्ध होतं, खाता येतं. म्हणून त्याला उपलब्ध स्वरूप असं म्हणतात. मी अशी आडवी मान हलवली. सर काय सांगितलं ते काही कळालं, डोक्याचे वर्ण गेलं. मला रासायनिक खतं किती टाकू तेवढी सांगा. सर म्हटले ते सांगणारच आहे, पण समजावून घ्या. टाकलेली खतं ऊस पिकाला डायरेक्ट खाता येत नाही. म्हटलं सर खरंच काही समजेना. सरांनी त्यावेळेला मला एक उदाहरण दिलं. ते उदाहरण दिल्यानंतर मग लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे, आपल्याला नीटपणे ही शेती करायला पाहिजे. सरांनी उदाहरण दिलं. मला म्हटलं दादा आपण घरी खाण्यासाठी ज्वारी, बाजरी, तांदूळ आणतो. त्या सगळ्या गोष्टी खाण्यासाठी आहेत. आपल्याला भूक लागली म्हणून ज्वारीच्या पोत्याचं तोंड उघडून मुठभर ज्वारी खातो का हो? म्हटलं सर असं कसं खाता येईल? नाही खात. का म्हटले, का खात नाही? खाण्यासाठी ज्वारी घरी आणले, खाण्यासाठी गहू घरी आहेत, खाण्यासाठी तांदूळ आपल्या घरी आहे. भूक लागल्यानंतर खाण्याची गोष्ट आहे ती आहे तशीच आपण का खात नाही? म्हटलं सर माहित नाही. ज्वारी कशी खाता येईल? म्हटलं बरोबर आहे म्हणाले. म्हणून त्याला त्याचं स्थिर स्वरूप असं म्हणायचं. या ज्वारीवरती आपल्या घरी प्रक्रिया केली जाते. ज्वारीचं पीठ होतं, पिठामध्ये पाणी घालून मळलं जाते, थापली जाते, गरम तव्यावरती भाजली जाते की त्याची भाकरी तयार होते. ती भाकरी आपल्याला खाता येते. म्हणजे ते आपल्या दृष्टीनं ते उपलब्ध स्वरूप आहे. ज्वारी खाण्याची गोष्ट असून सुद्धा आहे त्या स्थितीत खाता येत नाही. म्हणून त्याला त्याचं स्थिर स्वरूप असं म्हणतात. प्रक्रिया घरी झाल्यानंतर भाकरी तयार होते, भाकरी आपल्याला खाता येते, म्हणून त्याला त्याचं उपलब्ध स्वरूप म्हणतात. जमिनीमध्ये टाकलेले अन्न घटक सुद्धा ज्वारीसारखे, गव्हासारखे जमिनीमध्ये त्या ऊस पिकाच्या दृष्टीने असतात. खाण्याची गोष्ट आहे पण आहे त्या स्थितीत त्याला खाता येत नाही. घरी जसं आपल्याकडे त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते, ज्वारीचं पीठ करून भाकरी तयार केली जाते, त्याच्यासाठी कोणीतरी स्वयंपाक करावा लागतो, एखादा आचारी लागतो. तसं जमिनीमध्ये टाकलेले अन्न घटक ऊस पिकाला खाण्यायोग्य करून देण्यासाठी जमिनीमध्ये सुद्धा एक आचारी लागतो. मी सरांच्या पुढे एकदम हसलो. म्हटलं सर जमिनीत आचारी कुठनं घालायचं? घरी कोणीतरी काम करत असते. बरोबर आहे म्हटले. जमिनीत सुद्धा आचारी लागतो आणि त्या आचार्याचं नाव त्यावेळेला त्यांनी सांगितलं, त्याला जीवाणू असं म्हणतात. जमिनीमध्ये, तुमच्या आमच्या जमिनीमध्ये जीवाणू असतात. त्या जीवाणूंचं कामच आचार्यासारखं असतं. पुरवलेले अन्नद्रव्य, खतं ऊस पिकाला खाण्यायोग्य करून द्यायचं काम हे जीवाणू करत असतात. म्हणून त्याला तुमच्या आमच्या भाषेमध्ये आचारी म्हणतो. युरिया दिला, त्यातला नत्र ऊस पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी वेगळा जीवाणू लागतो. फॉस्फरस आपण जमिनीमध्ये टाकतो, त्याचं ते उपलब्ध करून देण्यासाठी एक वेगळा जीवाणू काम करतो. पोटॅश आपण देतो, तो उपलब्ध करून द्यायला वेगळा जीवाणू काम करतो. असं वेगवेगळ्या घटकासाठी वेगवेगळे जीवाणू जमिनीमध्ये असावे लागतात. त्यांची संख्या योग्य असावी लागते आणि ते कार्यक्षम असावे लागतात. हे अत्यंत महत्वाचं. मग या जीवाणूंचा समूह जो जमिनीमध्ये असतो तो काम करत असताना, हे उपलब्धीकरण करत असताना त्यांना स्वतःचं जीवन, स्वतःचं पोट भरण्यासाठी त्यांना काहीतरी खायला लागतं. ते आपल्या जमिनीमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे जीवाणू तर असलेच पाहिजेत, शिवाय ते जीवाणूच्या पोषणासाठी त्यांना जे खायला लागतं ते पण जमिनीमध्ये असायला पाहिजे. त्याचं नाव आहे सेंद्रिय कर्ब किंवा ऑर्गॅनिक कार्बन. या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किंवा ऑर्गॅनिक कार्बन या जमिनीमध्ये भरपूर असायला पाहिजे. हे त्याला खायला मिळालं तर त्याची संख्या वाढते, त्याची कार्यक्षमता भरपूर वाढते आणि मग असे वाढलेले जीवाणू जमिनीत दिलेले अन्न घटक किंवा अगोदर शिल्लक असलेले अन्न घटक मोठ्या प्रमाणात ऊस पिकाला तयार करून देतात. आणि मग असे तयार झालेलं अन्न ऊस पिकाला भरपूर खायला मिळालं की ऊसाचं उत्पादन वाढीला लागतं. म्हणजे सेंद्रिय कर्ब जमिनीत असणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या आमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची पातळी खूप खालावलेली आहे. सध्या 0.5% ते 0.5% एवढाच सेंद्रिय कर्ब तुमच्या आमच्या जमिनीमध्ये आहे. हा वाढवत वाढवत जाऊन 0.5% पासून 1% पर्यंत सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे. तर जीवाणूंची संख्या प्रचंड वाढते, कार्यक्षमता त्यांची वाढते,
काम खूप करतात आणि दिलेली खतं मोठ्या प्रमाणात तयार करून देतात. उसाला खायला मिळालं की उत्पादन वाढेल. म्हणजे जमिनीमध्ये पहिल्यांदा सेंद्रिय कर्ब वाढवला पाहिजे. सेंद्रिय कर्ब बाहेरून जमिनीला पुरवावा लागतो. सेंद्रिय कर्ब हा सुट्टा मिळत नाही. सेंद्रिय कर्ब मिळतो तो फक्त आणि फक्त सेंद्रिय खतातून मिळत असतो. आणि सेंद्रिय खतामध्ये 2, 4, 5 जी काही चांगली सेंद्रिय खतं आहेत त्यातलं सर्वात उत्तम सेंद्रिय खत जर कोणतं असेल तर ते शेणखत आहे. म्हणून म्हटले एका एकरामध्ये 20-25 टन 30 टन शेणखत टाकायला पाहिजे, ज्याच्यामुळं जमिनीतल्या सेंद्रिय कर्बाची पातळी वाढेल. आणि सेंद्रिय कर्ब वाढला की जीवाणू कार्यरत होतील आणि जीवाणू कार्यरत झाले की ऊस पिकाला अन्नघटक खायला भरपूर मिळते. म्हणून शेणखत टाका असं त्यांनी सांगितलं. तरी पण मी म्हटलं सर जोर लावून तर तरी सुद्धा शेणखत माझ्याकडे नाही. शेणखत नाही तर मग त्याला पर्याय काय असेल तरी सांगा. सर म्हटले पर्याय बरेचसेच आहेत सांगतो. असं म्हणून त्यांनी पर्याय सांगायला सुरुवात केली. पर्याय सांगतात म्हटल्यानंतर मी वही उघडली आणि पर्याय लिहून घ्यायला सुरुवात केली. त्यांनी सगळ्यात पहिला पर्याय सांगितला, शेणखताला सगळ्यात उत्तम पर्याय. असं म्हटल्यानंतर मला खूप आनंद झाला. चला शेणखताला काहीतरी उत्तम पर्याय आहे. मी वहीमध्ये तसंच लिहिलं, शेणखताला सर्वात उत्तम पर्याय असं लिहिलं. आणि सराला म्हटलं सर कोणता आहे. सरांनी सांगितलं शेणखताला सर्वात उत्तम पर्याय फक्त शेणखत असं सांगितलं. मी हसलो मोठ्याने आणि सरांना एक नमस्कार केला. म्हटलं सर काय पर्याय सांगितला. मी शेणखताला पर्याय विचारायला लागलो, तुम्ही शेणखताला पर्याय शेणखतच सांगता. सर म्हटले दादा शेणखताला उत्तम पर्याय फक्त शेणखतच आहे, पण इतर जी काही खतं आहेत ती बऱ्यापैकी त्याला पर्याय होऊ शकतात. असं म्हणून मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. एका एकरामध्ये 3-4 टन किंवा 5 टनापर्यंत गांडूळ खत जर आपण टाकलं तर तो पण एक त्यातल्या त्यात बऱ्यापैकी शेणखताला पर्याय होऊ शकतो. किंवा एका एकरामध्ये 1.5 ते 2 टनापर्यंत पोल्ट्री खताचा वापर केला तर तो पण एक त्यातल्या त्यात बऱ्यापैकी पर्याय होतो. किंवा एका एकरामध्ये 300-400 किलो पासून 500-600 किलो पर्यंत पेंडीचा वापर केला, कडू पेंडी असतात त्याचा जर वापर केला तर तो पण एक त्यातल्या त्यात बऱ्यापैकी पर्याय होतो. कडू पेंड म्हणजे एरंडी पेंड, लिंबोळी पेंड, करंजी पेंड याचा वापर करावा. किंवा लेंडी खताचा वापर करा म्हटले. जिथं शेळी मेंढी पालनाचा उद्योग चालतो तिथं दररोज गोळा केलेल्या ज्या लेंडी असतात त्या लेंडी सुद्धा आणून टाकल्या तरी जमीन सुपीक होते. किंवा त्याच्याही पेक्षा बकरी बसवणे किंवा मेंढ्या बसवणे जो आपण पूर्वपार चालत आलेला एक प्रयोग आहे. योग्य संख्येने योग्य दिवसासाठी जर बकरी किंवा मेंढ्या आपण बसवल्या तर त्यांच्या लेंड्या तिथंच पडतात. त्यामुळे जमीन चांगली सुपीक होते. आणि ज्यादा एक फायदा होतो म्हणजे त्या बकरी किंवा मेंढ्याचं मूत्र तिथं पडतं, ज्या मूत्राचा ऊस पिकासाठी पुढे जाऊन फार चांगला फायदा होतो. त्यामुळे बकरी बसवणे हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे. शेवटचा अजून एक त्यांनी पर्याय सांगितला तो म्हणजे हिरवळीचं खत करा. ताग किंवा दैच्या टाकून तो वाढवा. पिवळे फुलं दिसायला लागली की तो जमिनीमध्ये गाडा आणि त्याला कुजू द्या. असं जर आपण केलं तर ती जमीन अत्यंत चांगली सुपीक होते. एक वेळेला व्यवस्थित केलेल्या शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या हिरवळीच्या खतामुळं एकरी 20 ते 25 टन शेणखत दिलेल्याचा फायदा होतो. त्यामुळे हिरवळीचं खत एक करणं अत्यंत चांगलं आहे. त्या काळामध्ये आम्ही 93-94च्या दरम्यान कारखान्याकडून आम्हाला प्रेसमड मिळायची, गरम असणारी प्रेसमड. आम्ही ट्रॅक्टर घेऊन जायचो आणि ती प्रेसमड भरून आणून एका एकरामध्ये 1 टन 2 टन 3 टन एवढं प्रेसमड टाकायचो. सरांना विचारल्यावर सर म्हणाले प्रेसमड वापरणं फायदेशीर आहे पण अशा पद्धतीने वापरू नका. प्रेसमड आणा, आपल्या शेतीमध्ये एका बाजूला तिचा ढीग करा. ढिगाची रुंदी साधारणतः 6 फूट असावी, उंचीला 4 फूट असावी. लांबीला तो ढीग किती असला तरी चालेल. ही गरम असतं सुरुवातीला. या ढिगावरती सुरुवातीला पाणी मारून घ्या. पाणी मारत असताना खालून पाणी वाहून जाणार नाही याची काळजी घ्या. आत दमट ओल राहील असं ढीग तयार करा, पाणी मारा. 1 महिन्यानंतर ते गार झाल्यावर एका एकरासाठी 1 टनासाठी 1 किलो कंपोस्ट करणारे जीवाणू त्याच्यामध्ये सोडून द्या. शक्य झालं तर 1-2 वेळेला ते हलवा. 2-3 महिन्यामध्ये उत्कृष्ट असं त्याचं कंपोस्ट खत तयार होतं. हे तयार झालेलं कंपोस्ट खत एका एकरामध्ये 10 ते 15 टन वापरा. हे मात्र शेणखताला एक चांगला पर्याय होतो. तुमच्या आमच्या सर्वांच्या सुदैवाने
महाराष्ट्रातले बरेचसे साखर कारखाने प्रेसमड देत नाहीत. ह्या प्रेसमड त्यांच्याच कार्यक्षेत्रामध्ये त्यांच्याच याच्यामध्ये प्रक्रिया करून त्याचं उत्कृष्ट असं कंपोस्ट खत तयार करतात. असं कंपोस्ट खत आता वापरायला हरकत नाही. मी गेली 23 वर्ष या राजाराम बापू कारखान्याचं कंपोस्ट खत मी वापरतो. आज तागायत या 23 वर्षामध्ये माझ्या शेतीमध्ये शेणखत मी वापरलेलं नाही. मात्र कंपोस्ट खत एकरी दरवर्षी एकरी, मग ती लागण असेल, खोडवा असेल किंवा निडवा असेल, 3 पिकामध्ये दरवर्षी 10 ते 15 टन हे कंपोस्ट खत वापरतो. या 23 वर्षामध्ये माझ्या जमिनीची सुपीकता सतत ऊसाचं पीक घेऊन सुद्धा वाढत 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 निघाली आहे. म्हणून तर आता 150 आणि 200 टनाचे प्रयोग सुद्धा या कंपोस्ट खताच्या माध्यमातूनच आम्ही करायला लागलो. आपल्याही कारखान्यावरती उत्कृष्ट असं कंपोस्ट खत तयार होतं. नगर साहेबांनी सांगितलं की आता कंपोस्ट खताचं वाटप देखील सुरू झालंय. निश्चितपणे एका एकरामध्ये 10 ते 15 टन कंपोस्ट खत आपण वापरायला लागलो तर शेणखताची मात्रा बऱ्यापैकी नाही वापरलं तरी चालते किंवा कमी वापरलं तरी चालू शकतं. त्यामुळे या कंपोस्ट खताचा उपयोग आपण सर्वांनी करून घ्यायला पाहिजे. अलीकडे आम्ही जसं आमचे प्रयोग मोठे मोठे चालले की 125 टन, मग 150 टन, आता 200 टनाचा प्रयोग. मित्र हो, या कंपोस्ट खत मी वापरत असताना गेली 2-3 वर्षामध्ये 10 ते 15 टनावरून 20 टनावरती गेलो, 25 टनावरती गेलो आणि 200 टनाच्या प्रयोगामध्ये एकरी 40 टन कंपोस्ट खत वापरले. काही जणांची अशी चर्चा असते जास्त कंपोस्ट खत वापरलं तर जमीन बिघडेल किंवा काहीतरी होईल, असं अजिबात नाही. या कंपोस्ट खतावरती जमिनीची सुपीकता प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळं ज्यांच्याकडे शेणखताची कमतरता आहे, उपलब्धता नाही, कमी आहे, अशा लोकांनी तर आवर्जून कंपोस्ट खत वापरायला काहीच हरकत नाही. मी गेली 23 वर्ष याच कंपोस्ट खतावरती माझी शेती चालू आहे. जमिनीमध्ये जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जीवाणूंची संख्या वाढवणे, त्याला सेंद्रिय कर्ब देणे, या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या. याच्याशिवाय मशागत योग्य करणे सुद्धा गरजेचं असतं. ऊसाच्या मुळ्या सहजासहजी जमिनीमध्ये पसरतील, खोलवर जातील, एवढी जमीन आपल्याला भुसभुशीत करायला पाहिजे. त्याच्यासाठी रोटरने, खुरटने, पलटी घालणे, या गोष्टी करून जमीन व्यवस्थित भुसभुशीत करावी. जमीन जर घट्ट राहिली तर ऊसाच्या मुळ्या सहजासहजी पसरत नाही. मग त्याला ती मुळ्या पसरण्यासाठी आपली जी काही त्याची ताकद असते, ती ताकद या मुळ्या पसरण्यासाठी जास्त वापरावी लागते, ज्याच्यामुळे ऊसाची वाढ थोडीशी थांबते किंवा कमी होते. त्यामुळे जमीन पहिल्यांदा भुसभुशीत करून घ्या, योग्य सेंद्रिय खताचा वापर करा, जमिनीची तयारी चांगली करा आणि मग ऊस लागण करायची आपल्याला तयारी करायची आहे. 2 नंबरचा आपला मुद्दा आहे ऊस लागणीची योग्य पद्धत. नेमकं सरी किती फुटाची काढावी, नेमकं डोळ्याचं टिपर किती डोळ्याचं टिपर करावं आणि ते कसं लावावं, काय काय करायला पाहिजे, याचा हा मुद्दा म्हणजे ऊस लागणीची योग्य पद्धत. मित्र हो, आता सरासरी आपल्याकडे 4.5 फूट रुंदीच्या सऱ्या निघतात, 5 फूट रुंदीच्या सऱ्या निघतात. शास्त्रज्ञांनी याचं एक विवेचन त्यावेळेला केलं होतं. त्याने एक अत्यंत महत्वाचं वाक्य सांगितलं होतं. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हे वाक्य तोंडपाठच केलं पाहिजे, नव्हे आपल्या कॉम्प्युटरला फीडच करून ठेवायचं. त्यांनी सांगितलं नैसर्गिकरित्या एका एकरामध्ये, नैसर्गिकरित्या म्हणजे जे तुमच्या आमच्या हातात नाही, निसर्गावर अवलंबून आहे, एका एकरामध्ये पक्व ऊसांची संख्या, पक्व ऊस म्हणजे जो ऊस आता तयार झालाय आणि कारखाना तो तोडून नेऊन त्याचा गळीतच वापर करणार आहे, गळीतच जाणाऱ्या ऊसांची संख्या म्हणजे पक्व ऊस. एका एकरामध्ये पक्व ऊसांची संख्या 35,000 ते 45,000 असते, सरासरी 40,000 असते. याचा अर्थ असा, आपण जमिनीमध्ये कितीही दाट लागण केली, कितीही लहान सऱ्या काढल्या, कितीही जादा फुटवे घेतले तरी सरते शेवटी ज्या वेळेला कारखान्याला ऊस तुटून जातो त्यावेळेला जगणाऱ्या ऊसांची संख्या ही सरासरी 40,000च असते. खरं तर त्याच्यापेक्षा थोडी कमीच असते, पण ढोबळ मानाने 40,000 असते. आपण मात्र लागण करताना इतकी दाट लागण करतो, प्रचंड फुटवे घेतो, नवे फुटवे आले नाही तर एकमेकाला विचारून
कसे जास्त फुटवे येतील याचा प्रयत्न करतो. जेटाकोंब मोडून काढून अजून फुटवे जास्त घ्यायचा प्रयत्न करतो. जेवढे जास्त फुटवे येतील तेवढा ऊस माझा चांगला जमला असं आपल्याला वाटतं, पण इथंच आपलं उत्पादन कमी येण्याची सुरुवात झालेली असते. एकरी 40,000 ऊस जगणारे असतात, फुटवे जास्तीत जास्त 60,000 ते 70,000 घ्यायचे असतात. याच्यापेक्षा जास्त फुटवे नको असतात. आपण ज्या पद्धतीने लागण करतो, ज्या पद्धतीच्या सऱ्या काढतो, याचा जर हिशोब केला तर एका एकरामध्ये किमान 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख असे फुटवे आपण घेतो. त्यातले सरते शेवटी जगतात फक्त 40,000. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, 1.5-2 लाख फुटवे आपण कशाला घेतो? एक गणित केलं तर आपल्या लक्षात येईल की आपण फुटवे नेमकं किती घ्यायला लागलो. पूर्वी आपल्या 3 फूट रुंदीच्या सऱ्या होत्या, बरोबर आहे ना? 3 फुटाची सरी एका एकरामध्ये जर काढल्या तर त्या सरीची एकूण जी लांबी होते ती 14,520 रनिंग फूट होते. ढोबळ मानाने 15,000 फुटाची सरी निघते. पूर्वी आपण 3 डोळ्याचं टिपर करत होतो आणि टक्कर पद्धतीने लावत होतो. आम्ही लावत होतो 2-2, पण आपण गृहीत धरूया टक्कर पद्धतीने लावतोय. 3 डोळ्याचं एक टिपर साधारणतः 1 फूट लांबीचं असतं, कमी असतं पण साधारणतः 1 फुटाचं. एका एकरामध्ये 3 फुटाच्या सऱ्या निघाल्यात 15,000 रनिंग फुटाच्या. फुटाला 1 टिपर आपण लावतो म्हणजे 15,000 रनिंग फुटामध्ये 15,000 3 डोळ्याचे टिपरे बसतात. एका टिपऱ्याला डोळे 3 असतात. 15,000 टिपरे लावलेत म्हणजे एकूण डोळे किती लावतो? 15,000 गुणिले 3 म्हणजे 45,000 डोळे एका एकरामध्ये आपण लावतो. त्यातले समजा एक 5,000 डोळे उगवले नाहीत आणि 40,000 डोळे उगवले. पहिला जो कोंब येतो त्याला आपण मातृकोंब म्हणतो किंवा जेठा कोंब म्हणतो. याच्यानंतर मग त्याला खालून फुटवे यायला सुरुवात होतात. मला सांगा, या आपल्या परिसरामध्ये जेठा कोंब आल्यानंतर त्याला खालून फुटवे साधारणतः किती येतात? किती असतात फुटवे आपल्याला? 4, 5, 6, त्याच्यापेक्षा जास्त कोणी पडले 7, 8, 9, 10, निदान 5-6 फुटवे तरी येतात. आपण 5च फुटवे धरूया. एक जेठा कोंब आलाय, मातृ कोंब आलाय आणि त्याला 5 फुटवे, असे 6 फुटवे झाले. 40,000 उगवले. 40,000 गुणिले 6 म्हणजे जवळपास 2,40,000 फुटवे आपण एका एकरामध्ये पूर्वी घेत होतो. त्यातले शेवटपर्यंत जगणारे किती आहेत? फक्त 40,000. 2,40,000 40,000 वजा जातात, जगणारे वजा जातात. उर्वरित राहिले ते 2 लाख फुटवे राहतात. हे 2 लाख फुटवे याचं आपण नेमकं काय करतो याच्यावरती ऊसाचं उत्पादन अवलंबून आहे. 2,40,000 पैकी शेवटपर्यंत जगतात 40,000. हे राहिलेले 2 लाख फुटवे सुद्धा बरेच दिवस जगत असतात. आपण जमिनीमध्ये टाकलेलं अन्न, जीवाणूंनी ते तयार करून ठेवलेलं अन्न, हे शेवटपर्यंत जगणारे 40,000 आणि हे उरलेले 2 लाख, हे दोघेही समान पद्धतीने अन्न खातात आणि समान वाढत 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 जातात. 4 महिने, 5 महिने, 6 महिने, 7 महिन्यापर्यंत हे सगळे फुटवे जगण्यासाठी धडपडत वाढत असतात. 3 फुटाची सरी आहे. प्रत्येक उसाला पानं जी निघतात ते 3 फूट, 4 फूट, 5 फूट लांबीची निघतात. 3 फुटाच्या सरीमध्ये इकडच्या ओळीतलं पान वाकडं होऊन इकडच्या ओळीला येऊन टेकतं, इकडच्या ओळीतलं पान इकडच्या ओळीला येऊन टेकतं. म्हणजे सगळी पानं अशी एकमेकावरती आलेली असतात. सगळ्यात वरच्या बाजूला जी पानं आहेत त्याच्यावरती सूर्यप्रकाश भरपूर पडतो. त्या पानामध्ये अन्न तयार करायची क्रिया मोठ्या प्रमाणात होते. ज्या पानावरती जास्त सूर्यप्रकाश पडलाय त्या पानाचा उसाला भरपूर खायला मिळतं, त्याची वाढ जोमानी होते. आणि जे खाली 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 पानं आहेत, ज्या उसाच्या पानांवरती सूर्यप्रकाश कमी पडतो त्या उसाला कमी अन्न तयार खायला मिळतं, कारण त्या पानामध्ये प्रक्रिया होऊन कमी अन्न तयार होतं. त्या उसाला कमी खायला मिळाले की त्याची वाढ पण सावकाश होत राहते. ज्याला भरपूर सूर्यप्रकाश मिळाला तो जोमाने वाढतो, त्याची सावली आणखीन या सावकाश वाढणाऱ्या उसावरती पडते, त्याला अन्न खायला भरपूर मिळत नाही आणि मग तो हळूहळू सावकाशच वाढत राहतो. एक वेळ अशी येते त्याला सूर्यप्रकाश मिळाला नाही, त्याला अन्न खायला मिळालं नाही, म्हणून सरते शेवटी जगायचा प्रयत्न करत करत राहून सुद्धा शेवटी तो दम टाकतो आणि मरून जातो. गर्दी वाढते त्यात तो मरतो. मरणाऱ्यांची संख्या असते 2 लाख.
जगणारे 40,000 आहेत आणि मध्येच मरणारे आहेत ते 2 लाख आहेत. ते आपोआप मरतात, त्याच्यासाठी आपल्याला वेगळं काय करायला लागत नाही. खरं तर त्याची चिंता नाही, ते आपोआप मरून जातात. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काय असेल तर हे जे मध्येच मरणारे फुटवे आहेत, हे जेवढे दिवस जगले तेवढे दिवस आपण जमिनीत टाकलेलं अन्न, जीवाणूंनी तयार करून ठेवलेलं अन्न समान इच्छाने ते पण खातात आणि शेवटी मरून जातात. त्यांना म्हणतात अन्न खाऊन मरणारे फुटवे. खाऊन मरणारे फुटवे असं त्यांना म्हणतात. खाऊन मरणारे फुटवे जेवढे जास्त तेवढे जास्त अन्न तेच खातात आणि सरते शेवटी मरून जातात, आपलं अन्न वाया जातं. अगदी उदाहरण घेऊन बघूया. जगणारे 40,000 आहेत आणि खाऊन मरणारे 2 लाख फुटवे आहेत. जगणारे 40,000 जर 1 पट असतील तर खाऊन मरणारे 2 लाख त्याच्या 5 पट आहेत. म्हणजे जगणारा 1 ऊस असेल तर खाऊन मरणारे 5 ऊस मरत असतात. समजा आपण जमिनीमध्ये 600 किलो अन्न टाकलंय, जीवाणूंनी ते तयार करून ठेवलंय. हे 600 किलो अन्न दोघांनी समान पद्धतीने जर खाल्लं तर जगणाऱ्याच्या हिस्स्याला फक्त त्यातलं 100 किलो येईल आणि खाऊन मरणारे 5 पट आहेत ते 500 किलो अन्न खाऊन शेवटी मरून जातील. बघा, 600 किलो अन्न टाकलंय त्यातलं 500 किलो अन्न हे खाऊन मरणारे खाऊन जातात. 500 किलो अन्न आपलं वाया जातं 600 किलो पैकी. जगणाऱ्याला फक्त 100 किलो खायला मिळते आणि तो बिचारा प्रामाणिकपणे त्या 100 किलोवरती अन्न खाऊन उत्पादन वाढवायचा प्रयत्न करतो आणि मग आपल्या ऊसाचं उत्पादन 30 टन, 35 टन, 40 टन, 50 टन एवढंच येतं. मित्र हो, खाऊन मरणाऱ्या फुटव्यांची संख्या जेवढी जास्त, खाऊन मरणाऱ्या फुटव्यांची संख्या जेवढी जास्त तेवढं आपण जमिनीमध्ये टाकलेलं अन्न आपलं वाया जातं. समजा हे 2 लाख फुटवे जे अन्न खाऊन मरणार आहेत, 500 किलो अन्न ते त्यातलं खाणार आहेत, ही फुटव्यांची संख्या 2 लाखावरून जर आपण 20,000 पर्यंत खाली आणली तर उरलेले 1,80,000 फुटवे जे अन्न खाऊन मरणार होते ते जर आपण सुरुवातीपासून घेतलेच नाहीत तर मग मात्र त्यांचं शिल्लक राहिलेलं अन्न या जगणाऱ्या ऊसांना खायला मिळेल. अगदी दुप्पट तिपटीने अन्न जास्त खायला मिळेल. आपोआप ऊसाचं उत्पादन वाढेल. ऊसाचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर रासायनिक खताच्या मात्रा वाढवायची अजिबात गरज नाही. आता आपण जेवढी रासायनिक खतं देतो तेवढीच द्यावी. फक्त खाऊन मरणाऱ्या फुटव्यांची संख्या कमी आपल्याकडे असली पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. जगणारे 40,000, खाऊन मरण्यासाठी 20, 25, 30,000 जास्त पाहिजे. कारण एवढे फुटवे जास्त पाहिजेतच. कारण ऊस लावला की 1.5 महिन्यांनी खोडकीड येते. या खोडकिडीमध्ये काही चांगले फुटवे मरून जातात. पुढे जाऊन कांडी कीड येते, कांडीला छिद्र पडतं. तो ऊस जर पडला तर तिथे एखाद्या वेळेस तो मोडण्याची शक्यता असते. तिथं काही ऊस मरतात. ऊसाची मोठी बांधणी किंवा भरणी करत असताना कुठलंही अवजार आपण वापरलं तरी सुद्धा त्या अवजार चालवत असताना काही चांगले चांगले फुटवे तिथं मोडतात आणि ते मरून जातात. याच्याशिवाय काही रोगराई ऊसावरती येते, कीड येते. काही वेळेला हुमणीनी काही फुटवे चांगले मोडतात, काही लोकरी मावा आला, अजून काही कीड आली, याच्यामध्ये काही फुटवे जातात. याच्यासाठी म्हणून आपल्याला 20 ते 30,000 फुटवे जास्त घ्यावे. जगणारे 40,000 आणि हे असं काहीतरी मारण्यासाठी 20-30,000 असं एकंदरीत एका एकरामध्ये 60,000 ते 70,000 फुटवे घ्यायचे. पण ज्या पद्धतीने आपण लागण करत होतो त्या तर 2-3 लाख फुटवे येत होते. ही संख्या कमी कशी करायची याच्यासाठी मग सूत्र यायला लागलं की डोळेच आपण एका एकरामध्ये कमी लावूया आणि प्रत्येक डोळ्याला मर्यादित फुटवे घ्यायचे. डोळे कमी लावायची मग काय करता येईल तर 3 फुटाच्या सरीच्या ऐवजी 4.5 फूट रुंदीची सरी काढावी. डोळे लावताना एक डोळ्याचं टिपर 1 ते 1.5 फुटावरती लावावं. म्हणजे 40-45 हजार जे डोळे आपण एका एकरात लावत होतो ती संख्या आपोआपच 7-8 हजार 9 हजार डोळ्यांवरती येते. एक एक डोळ्याला 5-7-8 फुटवे जर आपण घेतले तर मग 60-70 हजार फुटव्यापर्यंत आपण जाऊन थांबतो. त्याच्यापेक्षा जास्त फुटवे एका एकरामध्ये येत नाहीत. म्हणून सरीची रुंदी वाढवणे हा एक त्यातला अत्यंत महत्वाचा भाग. सरीची रुंदी वाढवली तर अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट घडते. जी पानं 3 फुटाच्या सरीमध्ये एकमेकावरती येतात आणि खालच्या पानांना सूर्यप्रकाश मिळत नाही, जर सरीची रुंदी वाढवली
तर आपोआपच ही पानं वेगळी वेगळी होतील आणि प्रत्येक पानावरती सूर्यप्रकाश मिळेल, प्रत्येक ऊसाला अन्न चांगलं तयार करून मिळेल आणि प्रत्येक ऊस जोमाने वाढीला लागेल. म्हणून सरीची रुंदी वाढवावी. मध्यम आणि हलकी जमीन असेल तर 4.5 फूट रुंदीची सरी असावी. मध्यम काळी खोल काळी जमीन असेल तर 5 फूट रुंदीची सरी असावी. याच्या दोन्हीमध्ये पॉवर टिलर अतिशय उत्तम पद्धतीने चालतो आणि ऊसाची मोठी बांधणी व्यवस्थित करता येते. ज्यांच्याकडे 4 चाकी छोटा ट्रॅक्टर आहे, मग कुबोटा असेल, मित्सुबिशी असेल किंवा कोणताही लहान ट्रॅक्टर असेल, यांनी जर भरणी आपल्याला करायची असेल तर मग मात्र आपल्याला 6 फूट रुंदीची सरी काढली पाहिजे. 4.5 फूट, 5 फूट किंवा 6 फूट अशा 3 पद्धतीने ऊसाची लागण असावी. मात्र सरीची रुंदी कितीही असली तरी सूत्र एकच, एका एकरामध्ये 60,000 ते 70,000 फुटवे सुरुवातीला असावेत. त्यातले 20 ते 30,000 वेगवेगळ्या कारणांनी मरतील आणि चांगले 40,000 जगतील. ज्यांना टाकलेलं अन्न त्यांनाच खायला मिळेल, आपोआप ऊसाचं उत्पादन वाढेल. त्यामुळे सरीची रुंदी 4.5, 5 फूट किंवा 6 फूट असावी. आडसाली लागण करत असताना निश्चितपणे एक डोळ्याचं टिपरं आपल्याला फायदेशीर होतं. एक डोळ्याचं टिपरं बीज प्रक्रिया करून 1.25 ते 1.5 फूट अंतरावरती लागण त्याची करावी. पूर्व हंगामी लागण करायची असेल किंवा सुरूची लागण करायची असेल तर एक डोळ्याच्या ऐवजी 2 डोळ्याचं टिपरं करावं. बीज प्रक्रिया करून 2 टिपऱ्यामधलं अंतर 6 ते 8 इंचाचं ठेवून त्याची लागण करावी. आडसालीमध्ये डोळे उगवण्याची क्षमता फार जास्त असते, 90% उगवण चांगली होते. पूर्व हंगामीमध्ये त्याच्यापेक्षा कमी टक्केवारी उगवते. सुरूमध्ये त्याच्यापेक्षा कमी उगवण होत असते. त्यामुळं पूर्व हंगामी आणि सुरूमध्ये थोडेसे जास्त डोळे लावावेत, जेणेकरून गॅप फिलिंग नंतर जास्त होणार नाही, तुटाळ फारशी होणार नाही. त्या पद्धतीने असे लागण असावे. एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवली पाहिजे, मी 60 ते 70,000 फुटवे असावेत असं म्हणतो, पण ऊस लावल्यापासून 60, 70, 80 दिवसाच्या दरम्यान जर ऊसाची संख्या आपण मोजली ती 60, 70,000 असेल तर योग्यच आहे. पण त्याच्यापेक्षा अजून जास्त फुटवे खालून यायला लागलेत असं ज्या वेळेला वाटतं, फुटव्याचं नियोजन करण्यासाठी मात्र ऊसाची बाळ बांधणी करणं अत्यंत आवश्यक असतं. 60, 70,000 फुटवे आल्यानंतर अजून जर फुटवे येत असतील तर ऊसाच्या बुडक्याला 2 ते 3 इंच मातीची हलकीशी भर लावावी. एवढी जर भर लावली तर खालून येणारे फुटवे तिथं दबून बसले जातात, सप्रेस होतात आणि मग जादा फुटवे येऊन जे अन्न खाऊन भविष्यामध्ये मरणार आहेत त्यांना तिथंच थांबवले जातात आणि मग जे अन्न टाकले आपण ते जगणाऱ्याच ऊसाला मिळेल आणि उत्पादनामध्ये वाढ होते. या पद्धतीने ऊसाची लागण असावी. 8 फूट, 10 फूट, 12 फुटाच्या सरीने लागण जरी केली तरी सूत्र हेच लागू होतं. त्या 10 फुटाच्या सरीमध्ये सुद्धा एकरी 60,000च फुटवे घ्यायचे आहेत. 20,000 मरतील आणि 40,000 जगतील असं करावं लागतं. पण एवढ्या रुंद सरीमध्ये जाणं आपल्या परिसरामध्ये सहजासहजी योग्य होत नाही. वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आपल्या ऊस शेतीमध्ये फार यायला लागलेत अलीकडं. त्यामुळं सरीची रुंदी 4.5, 5 आणि 6 फूट ही अत्यंत योग्य आहे. तिसरा मुद्दा आहे रासायनिक खताच्या मात्रा. कोणत्या, किती, केव्हा आणि कशा कशा द्यायच्या. एका एकरामध्ये 100 टन ऊसाचं उत्पादन जर घ्यायचं असेल तर ढोबळ मानाने 6 पोती युरिया लागतो, 1 ते 2 पोती अमोनियम सल्फेट लागतं, 6 पोती DAP लागतं, 5 पोती पोटॅश लागतं. हे मुख्य अन्नद्रव्य झाले. 100 टनासाठी अजून 2 अन्न घटक अत्यंत महत्वाचे असतात, ज्याच्याकडे आपलं थोडंसं दुर्लक्ष होत असतं. ते म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य. NPK बरोबरच दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य देणं अत्यंत आवश्यक आहे. मात्रा त्याची फार कमी असते. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर येते, गंधक येते. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे अल्प प्रमाणात द्यायचं आहे. कॅल्शियम साधारणतः 50 किलोच लागतो, गंधक साधारणतः 30 किलो लागतो आणि मॅग्नेशियम सल्फेट साधारणतः 50 किलो लागतो. ही सुद्धा मात्रा विभागून 2 वेळेला देणं अत्यंत आवश्यक आहे. शिवाय सूक्ष्म अन्नद्रव्य देणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. मात्रा खूप कमी पण ते देणं आवश्यक आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये 7 घटक येतात. फेरस, झिंक, कॉपर, मॅंगनीज, मोलाब्डेनम, बोरॉन, क्लोरीन असे 6-7 घटक असतात.
यांची मात्रा खूप कमी असते. हे सगळे घटक एकत्रित करून योग्य प्रमाणामध्ये मार्केटला आणायचं आहे. याच्यासाठी शासनाने त्याच्यावर कंट्रोल ठेवलाय. 10 किलोची एक बॅग मिळते, त्यात फेरस किती टक्के असावा, झिंक किती टक्के असावा, कॉपर किती टक्के असावा, याचं एक सूत्र ठरलेलं आहे. त्या सूत्रानुसार मार्केटमध्ये 10-10 किलोच्या पिशव्या येतात. स्टँडर्ड कंपनीच्या ह्या पिशव्या 3 पिशव्या त्या वर्षामध्ये एका एकरासाठी वापरायच्या आहेत. म्हणजे 30 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य त्याला वापरायचे आहेत. असं जर आपण नियोजन व्यवस्थित केलं तर एकरी 100 टनाचं गणित आपल्याला बरोबर बसवता येतं. खताच्या मात्रा कशा द्यायचं हे फार महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. त्या दृष्टीने नुसतं मी त्याचा उल्लेख करेन. सगळ्यात महत्वाची मात्रा जर कोणती असेल तर तो बेसल डोस आपण त्याला म्हणतो. ऊसाची लागण करताना टिपऱ्या औषधामध्ये बुडवून सरीमध्ये आपण ज्या वेळेला लावतो, त्या टिपऱ्या लावायच्या अगोदर सरीमध्ये रासायनिक खताची मात्रा टाकून सरीतल्या मातीमध्ये हलक्याशा अवजारांनी मातीत मिसळून घेणं, याला म्हणतात बेसल डोस दिला. जो कुठला आपला बेसल डोस ठरला असेल तो ऊस लावणीच्या अगोदर सरीमध्ये टाकणे आणि तोच डोस ऊस लावल्यानंतर काही दिवसानंतर टाकणे, तोच डोस, सेम डोस. याच्यामध्ये जवळपास उत्पादनात 25% घट येते. म्हणजे बेसल डोस अगोदर दिला आणि तोच डोस लावणीनंतर दिला तर उत्पादनामध्ये 25% उत्पादकता ऊसाची कमी होऊ शकते. त्यामुळे बेसल डोस देणे, ऊस लावणीच्या अगोदर सरीमध्ये टाकणे अत्यंत महत्वाचं आहे. याच्यामध्ये 2 पोती DAP, 1 ते 1.5 पोतं पोटॅश, सूक्ष्म अन्नद्रव्य 15 किलो, गंधक 15 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो एवढी खत मात्रा सरीमध्ये टाकून मातीत मिसळून घ्यावी. शक्य झालं तर सूक्ष्म अन्नद्रव्य जे 15 किलो आहे, एक 20-25 किलो वाळलेल्या शेणखतामध्ये, थोड्याशा दमटोल शेणखतामध्ये 2-4 दिवस जर मुरवत ठेवले आणि मग नंतर सरीमध्ये टाकले तर त्याचा खूप चांगला उपयोग होतो. ही खत मात्रा देणं अत्यंत आवश्यक आहे. पुढच्या खत मात्रा थोड्या मागं पुढे झाल्या तरी चालतील, पण बेसल डोस जर आपण दिला तर 25% आपलं उत्पादन वाढणार आहे, हे लक्षात ठेवायचं. दुसरी खत मात्रा ऊस लावणीपासून 20 ते 22 दिवसाच्या दरम्यान 1 पोतं युरिया द्यायचा आहे. त्यावेळेला ऊस उगवायला सुरुवात झालेला असतो, काही उगून उंच आलेला असतो, काही डोळे अजून खालनं वरती यायचे असतात, तरी सुद्धा त्यावेळेला ही 1 पोतं युरिया त्याला द्यायचंच आहे. तिसरी खत मात्र 45व्या दिवशी साधारणतः 2 पोती युरिया सरीमध्ये टाकून द्यायचं. चौथी खत मात्र 65 ते 70 दिवसाच्या दरम्यान 1 पोतं युरिया, 1 पोतं DAP आणि 1 पोतं पोटॅश हे तिन्ही एकत्र करून मुळ्याच्या सानिध्यात जाईल असं साधारण कुदळीने छोटासा खड्डा काढून त्याच्यामध्ये घालून झाकायचा किंवा पारीच्या साहाय्याने छिद्र घेऊन त्याच्यामध्ये घालायचा. 5वी खत मात्रा म्हणजे मोठ्या भरणीच्या वेळेला येते, मोठी बांधणी करत असताना द्यायची आहे. त्यावेळेला 2 पोती युरिया, 2 पोती DAP, 2 पोती पोटॅश, पुन्हा एकदा सूक्ष्म अन्नद्रव्य 15 किलो, गंधक 15 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो एवढी खत मात्रा सरीमध्ये टाकावी. शक्य झालं तर किंवा शक्य करून पेंडीचं मिश्रण किंवा कोणतं तरी एखादं सेंद्रिय खत थोड्या प्रमाणात सरीमध्ये टाकून त्याची मोठी बांधणी करावी. इथपर्यंत आपल्याला एवढी खतं द्यायची. याच्यानंतर खत मात्र फारशी द्यावी लागत नाही. अजून एक महत्वाची गोष्ट करायची असते. ऊस लावल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी आणि मोठी बांधणी झाल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी एकदा तिन्ही प्रकारची जीवाणू आपल्याला जमिनीमध्ये आळवणीच्या पद्धतीने द्यायचे. 1 लिटर अझोटोबॅक्टर, 1 लिटर फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि 1 लिटर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असे तिन्ही जीवाणू एकत्रित करून आळवणीच्या पद्धतीने किमान 2 वेळेला ऊस पिकाला त्या द्यायच्या. मोठी भरणी झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी एकदा कॅल्शियम नायट्रेट 15 किलो आणि बोरॉन 1 किलो आळवणी पद्धतीने दिला तर त्याला फार चांगल्यापैकी रिझल्ट मिळतात. तिथून पुढे 1 महिना पूर्ण झाल्यानंतर पुढचे 3 महिने प्रत्येक महिन्याला अर्ध पोतं अमोनियम सल्फेट आणि 15 ते 20 किलो पोटॅश ही मात्रा प्रत्येक महिन्यात एकदा असं 3 महिने पुढे देत राहायचे. याचा फायदा असा होतो, शेवटपर्यंत पेरांची लांबी जास्त प्रमाणात वाढत राहते. पोटॅशमुळे त्याची जाडी वाढीला लागते आणि याच पोटॅशमुळे ऊसामध्ये रिकव्हरी वाढीला लागते. त्यामुळे ऊसाचं वजन मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं.
असं पुढचे 3 महिने अमोनियम सल्फेट 25 किलो आणि पोटॅश 15 ते 20 किलो ह्या प्रत्येक महिन्यात एकदा अशा 3 वेळेला ह्या मात्रा द्याव्यात। मध्ये मध्येच एकदा पाट पाण्यातून 5 ते 7 किलो किंवा 10 किलो पर्यंत महिन्यातून एकदा कॅल्शियम नायट्रेट त्या जमिनीला द्यावं, म्हणजे ऊसाची वाढ अत्यंत जोमाने होते, ऊस फुगायला त्याची मदत होते, जाडी वाढायला खूप चांगल्या प्रमाणात त्याची मदत होते। ढोबळ मारणे अशा या खताच्या मात्रा असाव्यात। आपल्या सगळ्यांच्या खिशामध्ये असा मोबाईल फोन मला दिसतोच आहे। मी एक जाताना शेवटी माझा मोबाईल नंबर देणार आहे, त्याच्यावरती जर आपण आपलं नाव आणि पत्ता मला कळवलं तर आमच्या ग्रुपमध्ये ऍड करून ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या खत मात्रेचा चार्ट आपल्याला देता येईल, किंवा लगड साहेबांनी असं चार्ट तयार करून आपल्या समोर दिलाय, हातात दिलाय। त्यात खताच्या मात्रा कसा असाव्यात, ड्रीप मधनं खत देताना कशा कशा द्याव्यात याचं सगळं उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे। या सगळ्याचा फायदा घेऊन आपल्याला तसं खताचं नियोजन करता येईल। चौथा आपला विषय आहे तो म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन। नेमकं पाणी ऊसाला किती लागतं आणि आपण आता किती देतो आहोत। आता जे आपण ऊसाला पाणी देतो, ढोबळ मानाने जर विचार केला तर अडसाली लागणीसाठी म्हणजे 15, 16, 17 महिन्यासाठी एका एकराला साखळी पद्धतीने किंवा सगळ्या सरांना एकदम पाणी लावून ज्या वेळेला पाणी आपण देतो त्यावेळेला पाण्याचा हिशोब केला तर 1 कोटी ते 1.25 कोटी लिटर पाणी आपण या 15, 16, 17 महिन्यामध्ये एका एकराला देतो। एवढं करून आपलं उत्पादन 30 टन, 40 टन, 50 टन, 60 टन एवढंच येतं। हेच पाणी जर आपण सगळ्या सऱ्यांना एकदा न लावता किंवा साखळी पद्धतीने न देता लांब सरीने पाणी द्यायचा जर प्रयत्न केला तर 80-90 लाख लिटर पाण्यामध्ये 1 एकर क्षेत्र पूर्ण होतं। वरचे 30-20-30 लाख लिटर पाण्याची बचत पण होते। शिवाय असं पाणी दिल्यामुळे ऊसाच्या उत्पादनामध्ये वाढ होते। काळ्या जमिनी असतील तर हेच पाणी प्रत्येक सरीला न देता एक आड एक सरीला जर पाणी द्यायचा आपण प्रयत्न केला तर 60-70 लाख लिटर मध्येच 1 एकर आपलं क्षेत्र पूर्ण होतं। पाण्याची बचत तर होतेच होते, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी पाणी दिल्यामुळे ऊसाच्या उत्पादनामध्ये वाढ होते। एक वाक्य त्यावेळेला शास्त्रज्ञांनी आम्हाला सांगितलं ते अत्यंत महत्वाचं आहे। ऊस पिकाला पाणी लागतं, ते थोडं थोडं लागतंय आणि सारखं सारखं लागतंय। थोडं थोडं आणि सारखं सारखं हे अत्यंत महत्वाचं आहे। आमच्याकडे आम्ही बऱ्याच वेळेला पाणी देताना पूर्वजांनी आम्हाला सांगून ठेवलेलं किंवा आमच्याकडे अशी म्हणच होती, ऊसाला पाण्यात उभं करा म्हणजे तो मालकाला, त्या ऊसाच्या मालकाला पैशाच्या राशीत मध्ये उभा करतो असं म्हणायचे। आम्ही आपलं तेच ऐकून असंच करायला लागलो। ऊसामध्ये एवढं पाणी भरून ठेवायचं की तळ्यामध्ये ऊस उभा राहिलाय असं दिसेल एवढं पाणी आम्ही त्याच्यात भरायचो आणि परत महिनाभर तिकडे फिरकायचोच नाही। परत दुसऱ्या महिन्यामध्ये असंच पाणी भरून ठेवायचं। ऊसाचं उत्पादन काय वाढलं नाही। पाणी असं भरून ठेवलं, रात्री झोपलं की स्वप्न पडायचं, पाणी आता भरून आपण ठेवलंय, पैशाच्या राशी आम्हाला दिसतात आणि त्याच्यावर मी बसलोय असं वाटायचं। राशी वाढत गेल्या पण त्या पैशाच्या नाहीत, बँकेत कर्जाच्या राशी वाढायला लागल्या, कारण ऊसाचं उत्पादनच येईना। तज्ञांची ज्या वेळेला चर्चा झाली त्यावेळेला तज्ञांनी सांगितलं एवढं पाणी ऊसाला देणंच मुळात चुकीचं आहे। थोडं थोडं पाणी द्या, पण ते सारखं सारखं द्या। थोडं थोडं आणि सारखं सारखं पाणी जर दिलं तर ऊसाच्या उत्पादनात वाढ होते। मी म्हटलं कसं होतं असं, मग त्यांनी सांगितलं ऊसाच्या मूळ परिसरामध्ये ऍक्टिव्ह रूट झोन, ऊसाचे जिथं मुळे आहेत तिथं पाण्याचं प्रमाण साधारणतः 50% आणि हवेचं प्रमाण साधारणतः 50%, असं ज्या दिवशी परिस्थिती त्या मुळ्याच्या सानिध्यामध्ये तयार होते त्याला आपण आपल्या बोलीभाषेमध्ये वापसा स्थिती असं म्हणतो। ज्या दिवशी वापसा स्थिती त्या मुळ्याच्या सानिध्यात तयार होते त्याच दिवशी फक्त जीवाणूंनी जमिनीमध्ये तयार करून ठेवलेलं अन्न ऊस पिकाला खाता येतं किंवा उचलून घेता येतं। इतर वेळेला मुळ्याच्या सानिध्यात पाणी जास्त असलं तरी त्याला अन्न उचलून घेता येत नाही, किंवा पाणी कमी पडलं तरी त्याला अन्न उचलून घेता येत नाही। आता आम्ही महिन्यातनं एकदा पाणी द्यायचो, सरी सगळे फुल भरलेल्या असायच्या, म्हणजे जमिनीमध्ये जवळपास 100% पाणी असतंय। सगळ्या जमिनीतल्या पोकळ्यांमध्ये पाणी भरलेलं असतंय, हवा सगळी निघून गेलेली असते, म्हणजे 0% हवा
आणि 100% पाणी अशी परिस्थिती आमच्या जमिनीमध्ये सुरुवातीला असते. सगळीकडेच असं असतं. जमिनीच्या प्रकारानुसार आणि तिथं असणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनानुसार दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी जमिनीतलं पाण्याचं प्रमाण कमी कमी व्हायला लागतं. 100% वरनं 90%, 90% वरनं 80%, 70% असं पाणी जसं कमी कमी होत जाईल तसं आपोआप हवा त्या जमिनीमध्ये भरली जाते. 70% पाणी असेल तर 30% हवा असते. 60% पाणी असेल तर 40% हवा असते. असं पाणी कमी होत 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 ज्या दिवशी 50% पाणी असेल त्या दिवशी 50% हवा जमिनीमध्ये असते. त्या दिवशी वापसा तयार होतो. त्याच दिवशी फक्त जमिनीतलं अन्न त्याला खाता येतं. पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अजून पाण्याचं प्रमाण 50% वरनं 40%, 30% असं खाली खाली जातं. हवेचं प्रमाण त्यामध्ये वाढतं. वापसा स्थिती बिघडते. जमिनीत अन्न तयार असून सुद्धा ऊस पिकाला ते उचलून घेता येत नाही. समजा महिन्यात आपण एक पाण्याची पाळी देतोय, फेर देतोय. साधारणतः एका महिन्यामध्ये 30 दिवसापैकी वापसा स्थिती मेंटेन होते ती फक्त 1 ते 2 दिवस. म्हणजे महिन्यात एकदा पाण्याचा फेर असेल तर जास्तीत जास्त 2 दिवस त्याला जमिनीतलं अन्न खाता येते. वर्षभरामध्ये समजा आपण 15-20 पाण्याच्या पाळ्या दिल्या तर गुणिले 2 दिवस म्हणजे 30-35 दिवस त्याला अन्न खाता येते. आपलं उत्पादन 25-30 टन 40 टन निघत असतं. समजा हेच एका महिन्यात जेवढं आपण पाणी देतो त्याचे 2 भाग केले आणि 15-15 दिवसात एकदा असं 2 पाण्याच्या पाळ्या दिल्या तर त्यामध्ये सुद्धा प्रत्येक पाण्याच्या पाळीमध्ये 2 दिवस त्याला अन्न खाता येतं. महिन्यातनं 2 पाळ्या झाल्या की 4 दिवस त्याला अन्न खायला मिळतं. दुप्पट अन्न त्याला खायला मिळतं. दुप्पट अन्न खायला मिळालं की उत्पादन वाढीला सुरुवात होते. महिन्यातनं जे पाणी आपण एकदा देणार आहे त्याच पाण्याचे 4 भाग केले आणि 8-8 दिवसात एकदा जर पाणी द्यायला सुरुवात केली तर प्रत्येक पाण्याच्या फेरामध्ये 2 दिवस खायला मिळतं. म्हणजे महिन्यातनं त्याला 4 पाण्याचे फेर म्हणजे 8 दिवस खायला मिळेल. 2 दिवस खायला मिळालं तर उत्पादन 25-30 टन असतंय. त्याच ऊसाला जर 8 दिवस खायला मिळालं तर उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढीला लागतं. म्हणजे एकदम भरपूर पाणी देण्यापेक्षा थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं जर पाणी आपण द्यायला लागलो तर मुळ्याच्या सानिध्यामध्ये वापसा स्थिती जास्त दिवस तयार होते आणि या जास्त दिवस तयार झालेल्या वापसा स्थितीमध्ये जमिनीतलं अन्न त्याला खाता येतं आणि भरपूर खायला मिळालं की उत्पादन वाढतं. त्यामुळे वापसा स्थिती मेंटेन करणं अत्यंत आवश्यक आहे. ड्रीप जर आपण त्या जमिनीमध्ये ऊसाला बसवलेलं असेल तर ड्रीपच्या माध्यमातून दररोज थोडं थोडं पाणी जर आपण त्या ऊस पिकाला दिलं तर दररोज त्या मुळ्याच्या सानिध्यामध्ये वापसा स्थिती आपल्याला निर्माण करता येते आणि ऊस पिकाला जवळपास दररोज जमिनीतलं अन्न खाता येतं. ड्रीप जोडलं की उत्पादन 20-25% 30% वाढतं असं म्हणतात. त्याला एक मुख्य कारण आहे. ड्रीपनं ज्या वेळेला आपण पाणी द्यायला लागतो त्यावेळेला मोजून पाणी आपण देतो. मोजून पाणी दिलं की मुळ्याच्या सानिध्यामध्ये दररोज वापसा स्थिती निर्माण होते आणि जवळपास दररोज ऊस पिकाला जमिनीतलं अन्न खाता येतं. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. एक तर ड्रीप मध्ये उत्पादन तर वाढतच आहे किंवा पाठ पाणी द्यायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवावी, थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं पाणी मोजून द्या. ऊसाच्या उत्पादनामध्ये वाढ होते. ड्रीपने ज्या वेळेला आम्ही मोजून पाणी देतो त्यावेळेला जर हिशोब केला तर साधारणतः 40 लाख लिटर पाणी ड्रीपने जर आपण वर्षभरामध्ये दिलं तर एकरी आपल्याला ऊसाचं उत्पादनात वाढ होते. 1 कोटी 1.25 कोटी पाणी पाठ पाण्याने देणे आणि ड्रीपने 40 लाख लिटर पाणी देणे, पाण्याची किती मोठी बचत होती बघा. त्या पाण्यावरती आपल्याला दुसरं क्षेत्र परत ऊसाखाली आणता येतं किंवा इतर पिकासाठी त्या पाण्याचा वापर करता येतो. मोजून पाणी द्या, थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं द्या. ऊसाचं उत्पादन प्रचंड प्रमाणामध्ये वाढतं. शेवटचा मुद्दा आहे पीक संरक्षण. मगाशी मी म्हणालो तसं वन्य प्राण्यापासून पहिल्यांदा ऊस पिकाला वाचवलं पाहिजे. वन्य प्राणी म्हणजे मग रानडुक्कर आला किंवा इतर कुठले प्राणी आले हे त्या ऊसामध्ये जाऊ नयेत याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी रानडुकरांचा वगैरे त्रास आहे किंवा प्राण्यांचा त्रास आहे अशा ठिकाणी शासन मान्यता प्राप्त एक झटका मशीन मिळतं. सोलार सिस्टीम वरती ते चालत असतं. त्याच्यात वीज तयार होते. ऊसाच्या प्लॉट भोवती आपल्याला बारीक तारेचे कुंपण करायचं असतं. त्या तारेला त्या झटका मशीनची वीज त्याला जोडलेली असते.
त्यात झटक्यासारखा थोडं 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 त्यातनं शॉक बाहेर पडत असतो. एखादं जनावर तिथं गेलं, रानडुक्कर तिथं गेलं, त्या तारेला त्याचा स्पर्श झाला की त्याला एकदम शॉक बसतो. शॉक बसला की ते जनावर तिथून पळून जातं. त्याच्या आयुष्यामध्ये परत त्या तारेजवळ ते जनावर येत नाही. म्हणजे जेवढी जनावर तिथे येतील त्यांना शॉक बसला की ती पळून जातात. हा शॉक माणसांना सुद्धा बसू शकतो, पण तो झटक्याने बसत असल्यामुळं माणसाला जीवितहानीसारखा शॉक त्याच्यापासून बसत नाही. पण थोडीशी काळजी घ्यावी लागते. जिथं हे करंट चालू झालेला असतो त्यावेळेला माणसांनी त्याला शक्यतो हात लावू नये एवढी काळजी घ्यायची असते. जरी त्याला शॉक बसला तरी तो परत त्याच्या जवळ जाणार नाही. असं जर आपण यंत्रणा केली तर वन्य प्राण्यापासून आपल्याला ऊसाचं संरक्षण करता येतं. याच्याशिवाय त्याच्यावरती येणारी रोग आणि कीड याच्यापासून सुद्धा ऊसाला बचाव करायला पाहिजे. अगदीच उदाहरण द्यायचं नेहमीचं म्हटलं तर ऊस लावला की 1.5 महिन्याच्या आसपास ऊसाला खोडकीड अगदी हमखास सर्व ठिकाणी येते. खोडकीड आली की वरचा शेंडा मरतो. उपसून काढला की तो आत कुजलेला असतो, त्याच्यामध्ये बारीक आळ्या असतात. एखादी जाड आळी पण त्याच्यामध्ये खोडकिडीची सापडते. चांगले आलेले कोंब याच्यामध्ये मरतात. उत्पादनात घट यायला सुरुवात होते. याच्यासाठी एक साधं सोपं गणित आहे. साधारणतः 1.5 महिन्याच्या दरम्यान ऊसाला एका 15 लिटरच्या फवारणी पंपामध्ये 30 मिली अगदी साधं औषध क्लोरोपायरीफॉस 20% त्यात जर घालून आपण फवारणी केली, त्यावेळेला ऊसाच्या वयानुसार एकरी 4 पंप लागतात फवारायला. 4 पंपाची 30 मिली एका पंपाला असं जर क्लोरोपायरीफॉस घालून फवारणी केली तरी खोडकीड आटोक्यामध्ये येते. समजा अजून ती आटोक्यात यायची राहिली, थोडं राहिलं तर 15-20 दिवसांनी परत एकदा वेगळं औषध घालून 6-7 पंप लागतील. अशा पद्धतीने परत एकदा फवारणी करावी. अशा साध्या गोष्टी आहेत. आता एकदा ही फवारणी करायची ठरलीच आहे तर याच्यामध्ये अजून काय काय मिसळता येईल. याच्यामध्ये एक सगळ्यात सोपी गोष्ट आहे, ह्याच्यावरती बुरशीचा पण अटॅक होत असतो. म्हणून या क्लोरोपायरीफॉस बरोबर एका पंपामध्ये 22 ते 30 ग्रॅम जर आपण मिसळलं आणि दोन्ही एकत्रित करून फवारणी केली तर बुरशीच्या अटॅक पासून सुद्धा त्याचा बचाव होईल आणि किडींच्या पासून सुद्धा त्याचा बचाव होईल. आता ही फवारणी करत असतानाच या पंपामध्ये अजून काय काय मिसळता येईल. डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सर, महात्मा फुले कृषी विद्यापीठातून रिटायर झालेले शास्त्रज्ञ, त्यांनी सुचवलं याच्यामध्ये 19-19-19 ज्याला आपण स्टार्टर ग्रेड असं म्हणतो, हा एनपीके असलेला घटक एका पंपासाठी 150 ग्रॅम त्यातच मिसळावं. शिवाय त्याच्यामध्ये चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये 20 ते 30 ग्रॅम मिसळावे. असं हे चारही एकत्र करून फवारणी केली तर किती काम होतंय. एक तर किडीला बंदोबस्त होतो, बुरशीचा बंदोबस्त होतो, शिवाय एनपीके आणि चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळाल्यामुळं ऊसाची वाढ अत्यंत जोमानी होते. जमिनीतनं सुरुवातीला अन्न घटक त्याला मिळणं थोडंसं अवघडच असतं, पण पानांवरती जर याची फवारणी झाली तर पानातनं अन्न घटक जोमानी शोषले जातात आणि वाढ अत्यंत जोमानी व्हायला सुरुवात होते. मित्रहो, अशा या 3-4 घटकांची एकत्रित मिसळून फवारणी केली तर ऊसाच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होते. असं 3 ते 4 वेळेला फवारण्या एकत्रित कराव्यात. पहिली फवारणी साधारणतः 1.5 महिन्यांनी आणि तिथून पुढे प्रत्येक फवारणी 20-20 दिवसाच्या अंतराने जर आपण केल्या तर ऊसाच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होते. पिकाचं संरक्षण देखील केलं जातं. शेवटचाच एक मुद्दा या फवारणीसाठीचाच आहे. मी मगाशी म्हणालो तसं जमिनीमध्ये टाकलेलं अन्न जीवाणू तयार करून देतात. जमिनीमध्ये वापसा स्थिती असताना ऊस पिकाला ते अन्न घटक उचलून घेता येतं, खाता येतं. त्याच्या शरीरामध्ये आतल्या खोडामध्ये अन्न घटक केले म्हणजे ऊसाची वाढ होते असं नाही. हे अन्न घटक विभागून प्रत्येक हिरव्या पानामध्ये पाठवलं जातंय. या हिरव्या पानामध्ये हवेतला कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतला जातो. ह्या दोन्हीचं मिश्रण त्या पानामध्ये तयार होतं. या मिश्रणावरती ज्या वेळेला सूर्यप्रकाश पडतो त्यावेळेला त्याचं फायनल अन्न तयार केलं जातं, ज्या अन्नावरती ऊसाची वाढ होत असते. म्हणजे अन्न घटक हिरव्या पानामध्ये येतातच, पण त्याच्यावर सूर्यप्रकाश पडणं अत्यंत आवश्यक असतं. जेवढा सूर्यप्रकाश तो खेचून घेईल तेवढं त्याचं अन्न जास्त तयार केलं जातं, त्याच्यावरती ऊसाची वाढ होत असते. ह्या फवारणीमध्ये जर आपण काही संजीवकांचा वापर केला, या संजीवकांच्या फवारणी त्या इतर फवारण्याच्या सोबत जर आपण केल्या तर
त्या पेराची लांबी, ऊसाच्या पेराची लांबी वाढायचं काम हे संजीवक करतात, पेराची जाडी वाढायचं काम हे संजीवक करतात. एवढंच नव्हे तर ऊसाच्या पानांची रुंदी वाढवणे आणि ऊसाच्या पानांची लांबी वाढवण्यामध्ये या संजीवकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, उपयोग होतो. पानांची रुंदी आणि लांबी वाढली की येणारा सूर्यप्रकाश तो जास्त घेतो आणि जेवढा सूर्यप्रकाश जास्त घेईल तेवढं त्याचं अन्न जास्त तयार केलं जातं. त्यामुळे ऊसाच्या उत्पादन वाढीमध्ये त्याचा फार फायदा आपल्याला झालेला दिसून येतो. ही संजीवक आहे, त्याचं नाव जिब्रेलिक ऍसिड आहे, 6BA आहे, सायटोकानिन, ऑक्सिन ग्रुप आहे. अत्यंत कमी प्रमाणात ही संजीवक लागतात. पहिल्या फवारणीत तर IBA नावाचं संजीवक एका एकरासाठी फक्त 1 ग्रॅम लागतं. त्याची किंमत फार नसते, 40-50 रुपयाला 1 ग्रॅम मिळत असतं. अशी हे संजीवक लागतात. दुसऱ्या फवारणी 4-4 ग्रॅम लागेल, तिसऱ्या फवारणी 6-6 ग्रॅम लागेल, 7-7 ग्रॅम लागेल. असं अत्यंत अल्प खर्चामध्ये असणारे हे संजीवक जे गेले 30-35 वर्ष द्राक्ष बागायतदार वापरत आहेत. याच संजीवकांचा उपयोग या ऊस पिकासाठी कसा करायचा हे सगळं तंत्र डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सरांनी समजावून देऊन एक फॉर्म्युला तयार करून दिला. त्यानुसार जर आपण याच्या फवारण्या केल्या तर निश्चितपणे आपल्या ऊसाच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ होते. मला वाटतं या चार्ट मध्ये संजीवकाच्या फवारण्या किती आणि कशा कराव्यात हे सुद्धा सगळं त्याच्यामध्ये लिहिलंय. त्यानुसार हे संजीवकांचा वापर देखील आपण या फवारणीमध्ये काही केला तर निश्चितपणे आपल्याला ऊसाच्या उत्पादनामध्ये वाढ होते. एकरी 100 टन किंवा त्याच्यापेक्षा उत्पादन जर वाढवायचं असेल तर या 5 मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जमिनीची सुपीकता, ऊस लागणीची योग्य पद्धत, रासायनिक खताच्या योग्य मात्रा योग्य वेळी योग्य ठिकाणी द्याव्यात. 4था मुद्दा येतो तो पाण्याचं व्यवस्थापन आणि 5वा मुद्दा आहे तो पीक संरक्षण आणि उत्पादन वाढीसाठी लागणाऱ्या काही फवारण्या. असं विचार करून जर एकत्रित आपण ऊस शेतीमध्ये बदल करून घेतला आणि थोडासा योग्य पद्धतीने वाटचाल आपण केली तर निश्चितपणे अत्यंत चांगल्या पद्धतीने ऊस पिकाचा वाढ आपली चांगली होते. गेल्या वर्षी ऊसाची लागण करून यावर्षी कारखान्याला आपला ज्यांचा ऊस तुटून आला, कालच पेपरमध्ये त्यांची बातमी देखील आली, ती वाचले. बेंबळे गावातले श्रीयुत सोमनाथजी हुलगे 117 टन एवढं उच्चांकी उत्पादन त्यांचं यावर्षी मिळालं. शिवाय काल मी गेलो होतो टाकळीमध्ये, बिभीषण जाधव नावाचे शेतकरी, त्यांच्याही शेतीमध्ये 111 टन ऊसाचं उच्चांकी उत्पादन आलंय. राहुल बाबर राहुल बाबर परितेचे शेतकरी आहेत, त्यांचंही 107 टन ऊसाचं उत्पादन आलंय. या तिन्ही शेतकऱ्यांची व्हरायटी आहे ती CO 86-032 नीरा. बऱ्याच जणांना असं वाटत असतं की 86-032चं ॲव्हरेज चांगलं नाही किंवा 265 लावलं तर उत्पादन खूप चांगलं येतंय. असं नाही. मी जे मागाशी सगळे आमच्या तिथले जे रेकॉर्ड झालेले सांगितले, 100 टन असेल, 125 टन, 150 टन, एवढंच नव्हे तर 200 टनाचा जो प्रयोग चाललाय तो सुद्धा 86-032 याच व्हरायटी पासून चालू आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्कृष्ट जात जर कोणती असेल तर ती 86-032च आहे. फक्त ती ओरिजिनल असावी, चांगलं बियाणं निवडून त्याची लागण करावी. सोमनाथ हुलगे साहेब गेल्या वर्षीपासून आमच्या या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सामील झाले. फोनवरनं सातत्याने माहिती विचारून घेऊन त्यांच्या शेतीमध्ये त्यांनी थोडासा बदल करून नेमकं काय आणि केव्हा करावं अशा पद्धतीने त्यांनी ते करायला सुरुवात केली. बिभीषण जाधव सुद्धा गेल्या वर्षीपासून आमच्या या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सामील आहेत. ते सुद्धा वारंवार फोन करून माहिती घेऊन त्यांनी शेती केली होती. या मंडळीने केवळ फोनवरनं माहिती घेऊन 117 टन, 111 टन, 107 टन एवढं उच्चांकी उत्पादन या परिसरात घेतलंय. आपल्याच परिसरामध्ये एवढं उत्पादन येतंय. त्यामुळे आपण सुद्धा सर्व मंडळीने अशा पद्धतीने शेती करून निश्चितपणे 100 टनाची पुढे जाता येईल याची खात्री मनामध्ये बाळगावी. याच दृष्टीने आपण सर्वांनी सातत्याने प्रयत्न करायचा आहे. पडव्याचं आता खरं तर ऊस कुठून जायला लागलाय कारखान्याला, पडव्याचं नियोजन देखील आता करणं आणि त्यातून त्याचंही उत्पादन चांगलं कसं घेता येईल या दृष्टीने प्रयत्न आपल्याला करायचे आहेत. 2-3 गोष्टी मुद्दाम मी आपल्याला सांगेन. खोडवं तुटलं की तातडीने ऊसाचं पाचट न जाळता सरीमध्ये दाबून घ्या. काही मंडळी त्याचा तुकडे करून
सरीमध्ये दाबतात ते सुद्धा काही हरकत नाही. पाचटे सरीमध्ये दाबून ठेवावं. वरब्यावरती जे बुडके ऊस तोडताना शिल्लक राहिलेले आहेत ते सगळे बुडके जमिनीलगत तर निश्चितपणे तोडायचेच आहेत, पण उत्पादन वाढीसाठी जमिनीलगत हे बुडके छाटण्याच्या ऐवजी जमिनीमध्ये खोलवर 1-2 इंच जर छाटले तर निघणारे फुटवे अतिशय जोमदार आणि चांगले निघतात आणि खोलव्याच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ होते. त्यामुळं बुडके जमिनीच्या आत 1-2 इंच छाटावेत. काही जण त्या मशीननी सुद्धा छाटायला लागलेत, काहीच हरकत नाही. तिसरा एक महत्वाचा मुद्दा त्यामध्ये येतो, खोडवे तुटला रे तुटला की जेवढ्या लवकरात लवकर त्याला रासायनिक खताच्या मात्रा देता येईल तेवढं खोडव्याची वाढ जोमानी होते. त्याच्याकडे एक लक्ष दिलं पाहिजे. संपूर्ण रासायनिक खतं त्याला देता आली पाहिजे. संपूर्ण याचा अर्थ NPK, मायक्रो न्यूट्रिएंट आणि सेकंडरी न्यूट्रिएंट हे सगळ्याचं मिश्रण त्याला दिलं पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं, ऊस तुटला की 1-2 पोती आपण युरिया टाकतो आणि महिन्याभर त्याच्याकडे लक्षच देत नाही. असं करून चालत नाही. लगेच रासायनिक खतं त्याला मिळावी. जेवढ्या लवकर त्याला खतं मिळतील तेवढ्या लवकर त्याची वाढ जोमानी होते आणि लागण जेवढे आपलं ऍव्हरेज लागणीचं मिळालं त्याच्या बरोबरीने खोडव्याचं उत्पादन मिळतं. बऱ्याच वेळेला आमच्याकडे लागण 60-70 टन निघते आणि खोडवा त्याच्यापेक्षा 5-10 टनांनी वाढलेला असतो. त्यामुळे खोडव्याची जोपासना जर व्यवस्थित केली तर अतिशय चांगल्यापैकी उत्पादन त्याचं पण येऊ शकतंय. तिसरी एक अत्यंत चौथी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बगला कातरणे किंवा बाजूला उसाच्या मुळ्या तोडणे. खरं तर ही गोष्ट आता फार जुनी आहे. असं करायची अजिबात त्या खोडव्या पिकासाठी आवश्यकता नाही. जुन्या उसाच्या मुळ्या तोडाव्यात म्हणजे नवीन मुळ्या जोमाने निघतील हा समजच चुकीचा आहे असं शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवलं. मुळ्या तोडायच्या ऐवजी ज्या जुन्या मुळ्या होत असतील, ज्यांचं वय झालंय अशा मुळ्या आपोआपच त्या निकामी तिथं होतात आणि त्याच्या जागी नवीन मुळ्या अत्यंत जोमाने वाढीला सुरुवात झालेली असते. ही नैसर्गिक क्रिया आहे. त्यासाठी आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायची गरज नाही. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव इथं 6 वर्ष या मुळ्या तोडण्यावरती वेगवेगळे प्रयोग करून बघितले आणि शेवटी असं सिद्ध झालं की मुळ्या तोडायची आवश्यकता नाही. त्यामुळे आपण सुद्धा बगला कातरणे किंवा त्याच्यामध्ये खत घालून झाकणे असं न करता जी खतं द्यायची आहेत, पहिला जो बेसल डोस त्याला द्यायचा आहे तो पाहरीच्या साह्याने वरब्यामध्ये आत खोलवर 5-6 इंच पाहरीच्या साह्याने छिद्र काढून त्याच्यामध्ये जर आपण हा डोस घातला तर निश्चितपणे त्याचा फायदा आपल्याला चांगला झालेला दिसून येईल. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सामील झाला तर खोडव्याचं सुद्धा संपूर्ण नियोजन आपल्याला मिळेल. लगड साहेबांच्याकडे सुद्धा आपल्याकडे खोडव्याचं नियोजन ही सगळी माहिती चार्ट आपल्याला मिळेल. त्या पद्धतीने जर आपण या खोडव्याचं नियोजन केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा ऊसाच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झालेली असते. याला सुद्धा लागण्यासारखे 3-4 फवारणी आपल्याला खोडव्याला सुद्धा घ्यायचे आहेत म्हणजे त्याची वाढ आणखी जोमानी होते. इथं सुद्धा पाण्याचं नियोजन तसंच असेल. थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं पाणी त्याला सुद्धा द्यायचंच आहे. मित्र हो, बराच वेळ झाला आपण बसलात, मांडी घालून बसलात. थोडीशी अडचण होते मलाही माहिती आहे. गुडघे दुखायला लागतात, मग इकडं तिकडं हालचाल चालू होते. पण तरी सुद्धा एवढा वेळ होऊन सुद्धा आपण सर्व मंडळी अत्यंत शांतपणे इथं बसून मी जे काय एकंदरीत तंत्राबद्दल माहिती दिली अत्यंत शांतपणे आपण सर्वांनी ऐकून घेतली. त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शेतकरी बंधूंचं आभार मानतो. आदरणीय भैयासाहेब इथं आले होते. सर्वच मंडळी इथं व्यासपीठावर येऊन बसले. या सर्व मंडळींचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि यातले काही प्रश्न आपल्याला असतील तर जरूर आपण ते उपस्थित करावेत. या दृष्टीने मी आता इथंच थांबतो. माझा मोबाईल नंबर ज्यांना आवश्यक आहे त्यांनी लिहून घ्यावा. जर मोबाईल नंबर घेऊन आपण नाव आणि पत्ता कळवलं तर आपल्याला यातली संपूर्ण माहिती व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला पाठवली जाईल. माझा मोबाईल नंबर आहे 94 04 36 75 18. 94 04 36 75 18. मगाशी आलेल्या एक प्रश्न उपस्थित केला होता की उसाला तणनाशक कोणतं वापरावं, कसं वापरावं, केव्हा वापरावं. तणनाशक वापरल्याने उसाला काय तोटा होतो, जमिनीला काय तोटा होतो, त्याचा फायदा किती होतो. उसाची लागण केल्यानंतर जमिनीमध्ये ओल असताना
ऊसाची लागण केल्यानंतर 3-4 दिवसातच जमिनीमध्ये ओल असताना मेट्रिब्युजन घटक असणारं तणनाशक एकरासाठी 400 ग्रॅम 150 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची जर व्यवस्थित फवारणी केली तर तिथून पुढे जवळपास 2 महिन्यापर्यंत रुंद पानाचं तण किंवा गोल पानाचं तण अजिबात उगवत नाही. सुरुवातीला 4-6 पानावर जरी उगवलेलं असेल तर या मेट्रिब्युजन घटकामुळे ते सुद्धा तण मरून जातं आणि 2 महिन्यापर्यंत त्या तणाचा बंदोबस्त आपल्याला करता येतो. एकदल वर्गीय जे तण असेल म्हणजे गवत वर्गीय जे तण असेल ते फारसं आपल्या जमिनीमध्ये असत नाही. ते जर त्यातून उगवतं ते उगवतच आहे. ते जर उगवलं त्याचं प्रमाण जर मध्यम असेल कमी असेल तर त्याच्यासाठी वेगळं कुठलं तरी तणनाशक वापरण्यापेक्षा मजुराकरवी ते तेवढंच तण काढून घेतलं तर त्याचा आपल्याला फायदा जास्त होतो. फारच गवत वर्गीय तण जर आला असेल तर मग त्याला 2,4-D तमर तिंजर असे वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशकाचा वापर करावा लागतो. 2,4-D पासून पुढची जी काही तणनाशकं असतील ही खरं तर आलेल्या सगळ्या तणाचा ते बंदोबस्त करतात. ऊस पिकाला काही ते धोका करत नाहीत. पण या फवारणीमुळं या तणनाशकाच्या फवारणीमुळं ऊसाची वाढ साधारणतः 8 दिवस 10 दिवस 15 दिवसासाठी थोडीशी थांबल्यासारखी दिसते. ऊसाची पानं थोडीशी पिवळी पडतात. याचाच अर्थ थोड्या का प्रमाणात होईना त्याचा ऊसाच्या वाढीवरती वाईट परिणाम होत असतो. यातल्या कुठल्याही तणनाशकानं जमिनीवरती वाईट परिणाम होत नाही. तणनाशक वापरल्याने जमिनीतले जीवाणू मरतात किंवा अजून काहीतरी वाईट परिणाम होतो हे पूर्णपणे चुकीचं आहे. तणनाशक वापरायला काहीच हरकत नाही. पण अति तेथे माती असं आपण जसं म्हणतो वारंवार जर तणनाशक आपण महिन्यातनं एकदा असं वापरायला लागलो तर मग मात्र निश्चित त्याचा वाईट परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला तणनाशक वर्षातनं एकदाच वापरायचं आहे. ऊसाची लागण केल्यानंतर 4-5व्या दिवशी मेट्रिब्युजन हे तणनाशक घटक असणारं तणनाशक व्यवस्थितपणे जर आपण फवारलं तर तणाचा बंदोबस्त योग्य प्रमाणात होतो. जीवाणूंवरती त्याचा वाईट परिणाम अजिबात होत नाही. खोडव्यामध्ये सुद्धा पाचट आपण सरीमध्ये दाबून ठेवलेलं असतं. जिथं पाचट आहे तिथं तण उगवत नाही. वरबा जिथं आपण रिकामा केलाय जिथं बुडके छाटलेत ज्याच्यावरती सूर्यप्रकाश पडणार आहे त्या जमिनीमध्ये उघडी झालेल्या जमिनीमध्ये तण उगवणार आहे. याच्यामध्ये सुद्धा मेट्रिब्युजन घटक जसं लागणीच्या वेळेला वापरतो तोच घटक इथं जर फवारला तर तिथून येणाऱ्या तणावरती सुद्धा चांगल्यापैकी कंट्रोल येतो. जमिनीवरती वाईट परिणाम होत नाही. तमर टिंजर वगैरे हे जे काय आहेत अगदीच परिस्थिती जमिनीमध्ये जिथं तण फारच आलेलं आहे अशा वेळेला मग त्याचा वापर करायला हरकत नाही. बराच वेळ झाला, काही प्रश्न असले तर जरूर विचारा. आतापर्यंत आपण सर्वांनी शांतपणे ऐकलं त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.